Recording in progress. नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजीद्वारा आयोजित ब्लॉग डिझाईन वर्कशॉपमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या ट्रेनिंगच्या तिसऱ्या भागामध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे तिसऱ्या दिवसामध्ये पोहोचलोय. हा एकूण 3 दिवसाचा प्रोग्राम आणि आज हा शेवटचा दिवस. आजच्या भागामध्ये आपण शिकूया जो ब्लॉग आपण तयार केलाय त्याची सेटिंग कशी करायची. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सेटिंग सोबत पेजेस कसे तयार करायचे आणि त्याच्यामध्ये काही आपण लेआउट्स म्हणूया, तर लेआउट्स त्याच्यामध्ये असतात. काही फंक्शनॅलिटी ॲडिशनल आपल्याला ॲड करायचे असतील आपल्या ब्लॉगमध्ये, तर त्या कशा करता येतात. तर याला टेक्निकल भाषेत लेआउट सेटिंग म्हणतात. लेआउट सेटिंग. त्यासोबतच आपण पेज डिझायनिंग, मेनू तयार करणे, त्याच्यासोबत आपण ब्लॉगच्या जे काही आपण ब्लॉग्स लिहिणार आहोत त्याला कॅटेगराईज करण्यासाठी लेबल कसे द्यायचे, अशा बऱ्याच गोष्टी आपण आज शिकणार आहोत. प्रत्यक्ष ब्लॉगवरती हे सगळं काम होणार आहे. तर मी आता स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झाल्याबरोबर तुम्हाला मात्र स्क्रीन सीन चा शॉर्ट फॉर्म SS एवढं टाईप करायचं आणि त्यानंतर आपल्या प्रॅक्टिकलला सुरुवात होईल. ओके, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर SS एवढं टाईप करायचं आहे. ठीक, चला तर मला स्क्रीन दिसते असंही समजलं आहे चॅटिंगच्या वरून आणि आपण आता कंटिन्यू करूया. ओके, तर आपला हा ब्लॉग जो की मॅथ ट्रिक्स नावाचा जो टायटल आहे, तो ब्लॉग मी या ठिकाणी आजच्या किंवा ह्या 3 दिवसाच्या सेशनसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी वापरत आहे. तर या ठिकाणी आपण आता सेटिंग्स महत्त्वाच्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या सेटिंग जशाच्या तशाच करायच्या असतात. याच्यात कुठलेही प्लस मायनस नाही. ठीक, आणि ह्या प्रत्येकासाठी वेगळ्या पण नसतील. हा भाग सगळ्यांसाठी समान लागू पडेल. तर सगळ्यात पहिलं आपण इथे सेटिंगकडे जाणार आहोत आणि ह्या सेटिंग लगेच तुम्ही सायमल्टेनियसली करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट वगैरे पण काढून ठेवू शकता किंवा जस्ट नोट डाऊन करू शकता किंवा मग रेकॉर्डेड व्हिडिओ पुन्हा पाहून तुम्ही तुमच्या ब्लॉगवर सेम टू सेम सेटिंग करू शकता. तर मी या ठिकाणी सेटिंग्स या चिन्हाला क्लिक करतोय. सेटिंगच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर बेसिक्स कॅटेगरीतल्या सेटिंग्स इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतात. तर इथे आहे टायटल, याच्यावरती आपण क्लिक करायचं. मॅथ ट्रिक्स नावाचं टायटल मी माझ्या ब्लॉगला दिलेलं आहे. जर माझा ब्लॉग मॅथच्या काही ट्रिक्स प्रोव्हाइड करणार असेल, मॅथविषयी कॉन्टेंट प्रोव्हाइड करणार असेल, तर मॅथच्या रिलेटेड टायटल आपण इथे एक एक्झाम्पल म्हणून दिलंय. तुम्ही देऊ शकता वेगळं काही पण. हे दिल्यानंतर इथे सेव्ह बटन क्लिक करायचं. हे तुमचं टायटल तुम्ही कितीही वेळा चेंज करू शकता. याला काही लिमिट नाही आहे की तुम्ही किती वेळा चेंज करावं. तर या ठिकाणी मी केलं, पण शक्यतो सारखं सारखं छेडछाड न केलेली कधी चांगली राहील. गरजेनुसार 1, 2, 3 वेळा तुम्ही चेंज करायला हरकत नाही. डिस्क्रिप्शन, तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगचं वर्णन लिहायचं. थोडक्यात वर्णन लिहायचं की या ब्लॉगवरती काय टॉपिक असेल. हे डिस्क्रिप्शन यासाठी महत्त्वाचं असतं की जे गुगलचे अल्गोरिदमचे स्क्रॉलर जे असतात, ज्याला रोबोटही म्हणू शकतो, तर ते जेव्हा आपल्या ब्लॉगवरती येतात आणि आपलं ऑब्झर्वेशन करतात, तेव्हा या ज्या सेटिंग्स असतात ना, त्या जितक्या व्यवस्थित लिहिलेल्या असतील तेवढं त्याला ते आपल्या ब्लॉगचा टॉपिक चांगला समजतो की इथे नेमकं काय कॉन्टेंट आहे. तर या ठिकाणी आपल्या ब्लॉगच्या टॉपिकबद्दल 500 शब्दांमध्ये आपण लिहू शकतो. 500 शब्दांमध्ये. तर आपण 1, 2, 3, 4, 5 लाईनमध्ये लिहू शकतो. कमी लिहिलं तरी चालतं, पण आपण आपल्या ब्लॉगला इथे डिस्क्राईब करायचं की काय असेल हा ब्लॉग. एखादा नवखा व्यक्ती जेव्हा ह्या म्हणजे ब्लॉगकडे येईल तेव्हा त्याला आपण कसं सांगणार की हा ब्लॉग कशाविषयी, तर ते डिस्क्रिप्शन आपल्याला इथे लिहायचं आहे. यानंतर इथे ब्लॉग लँग्वेज, तर ब्लॉग लँग्वेज ही इंग्लिश प्रिफर्ड आहे, परंतु तुमचा टार्गेट क्राऊड एकदम तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काही लिखाण करत असाल, ज्यांना फार इंग्लिशचं ज्ञान नाही, इंग्लिश समजत नाही, साधेशी हे मेनू पण वाचता येत नाहीत, एवढा अडाणी क्राऊड असेल तरच तुम्ही इथे तुमच्या ब्लॉगची लँग्वेज बदलू शकता. अन्यथा एवढं मेन मेनू वगैरे एवढं वाचण्या इतपत ते सक्षम असतील तर लँग्वेज शक्यतो चेंज करू नका.
तर लँग्वेज चेंज केल्यानं काय होतं, तुमच्या ब्लॉग पोस्टची लँग्वेज चेंज नाही होत, त्याच्या अवतीभोवती जे मेनू असतात त्याची लँग्वेज चेंज होते. तुमचा ब्लॉग आता इथे इंग्लिशमध्ये असला म्हणजे ब्लॉग लँग्वेज, आणि तुम्ही मराठीत ब्लॉग लिहिला, काल मी लिहिला होता ना एक ब्लॉग, तर तो मराठीतच दिसतोय सगळ्यांना. त्याच्यामुळे आपल्याला लँग्वेज इंग्लिश ठेवली तरी प्रॉब्लेम येत नाही. इथे मेनू वगैरे इंग्लिशमध्ये त्यामुळे दिसतात. त्यानंतर पुढे आल्यावर इथे आहे गुगल ॲनालिटिक्स. इथे काहीच करायची गरज नाही. इथे फेविकॉन महत्त्वाचा आहे. तर फेविकॉन काय असतो? फेविकॉन म्हणजे जसं की बघा, इथे गुगल कीप नोट्स ओपन आहे आणि गुगल कीप नोट्सचा लोगो या कोपऱ्यामध्ये इथे दिसतोय. इथे वर्ड ओपन आहे तर वर्डचा इथे लोगो दिसतोय. इथे चॅट जीपीटी ओपन आहे तर इथे चॅट जीपीटी दिसतोय. इथे ब्लॉगर आहे म्हणून ब्लॉगरचा दिसतोय. तर हे जे वरचे जे लोगो आपल्याला दिसतात ना, साईट ओपन असल्यानंतर या कोपऱ्यातले, याला फेविकॉन म्हणतात. तर हा फेविकॉन आपण इथून आपल्या स्वतःचा ॲड करू शकतो. इथे फेविकॉनला आपण क्लिक करायचं आहे आणि ते चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि इथे सांगितलंय 100 KB ची इमेज पाहिजे आणि स्क्वेअर फॉर्मॅटमधली पाहिजे. लेस दॅन 100 KB विथ स्क्वेअर फॉर्मॅट. तर या पद्धतीची आपण एखादी इमेज जर का तयार करून ठेवली असेल इथे वरती वापरण्यासाठी, म्हणजे फेविकॉन म्हणून वापरण्यासाठी, तर ती अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये आणि 100 KBच्या आतले असेल तर तुम्ही इथे चूज करा आणि सेव्ह करा. फेविकॉन तुमचा ऑटोमॅटिक सेट होईल. जस्ट रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला असा फेविकॉन ब्लॉगच्या साईटवर आलेला दिसेल. ठीक, तर फेविकॉनचं काय काम होतं हे आपल्याला कळलंय. पुढे जाऊ आपण. प्रायव्हसी ही जी सेटिंग आहे ही कंपल्सरी ऑन असली पाहिजे. याच्यामुळे काय होतं की आपला ब्लॉग लोकांना सर्चमध्ये सर्च होतो आणि त्यांना तो वाचता येतो. हे जर आपण बंद केलं तर हा ब्लॉग प्रायव्हेट बनून जातो, पब्लिकली तो अवेलेबल राहत नाही. जसं की आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकताना पब्लिक, त्याच्यानंतर आपण दुसरी एक असतो प्रायव्हेट कॉन्टेंट आणि तिसरा असतो रिस्ट्रिक्टेड म्हणजे काय म्हणू आपण, रिस्ट्रिक्टेड. अशा प्रकारे आपण कॉन्टेंट तिथे टाकतो आणि त्यावेळेस तशा प्रकारच्या सेटिंगही करतो. तसं आपल्याला लोकांना दाखवण्यासाठी ही सेटिंग ऑन ठेवावी लागेल. प्रायव्हेट तुमच्या एकट्यासाठीच जर का हा ब्लॉग वापरायचा असेल, नुसतं एक स्वतःचा म्हणजे कोणाला दाखवायचा नसेल, तर तुम्ही याला बंद ठेवू शकता. तर आता ही सेटिंग कशासाठी हे तुम्हाला समजलंय. तर ही सेटिंग ऑन असणं गरजेचं आहे पब्लिकली आपला ब्लॉग सर्चमध्ये लोकांना सर्च होण्यासाठी. इथे येतो ब्लॉग ॲड्रेस. तर ब्लॉग ॲड्रेसला मी जस्ट क्लिक करतो आणि इथे blogspot.com हे कंपल्सरी आपल्या ब्लॉगला चिटकलेलं राहीलच. ठीक आहे ना. जर आपला काही ॲड्रेस, आता माझ्या ब्लॉगचा आत्ताचा ह्या जस्ट मॅट्रिक्स नावाचा जो ब्लॉग आहे त्याचा ॲड्रेस कसा असणार आहे, abacusbhai.blogspot.com हे कंपल्सरी मागे चिटकलेलं असेल आणि इथे आपण एखादा शब्द जो काही ठरवणार तो तिथे असेल. तर हा शब्द हे किती वेळा बदलायचं किंवा बदलता येईल का, तर हे सुद्धा बदलता येईल. पण जर आपण समजा आज ब्लॉग प्रसिद्ध केला आणि मी एखाद्या पोस्टची लिंक व्हायरल किंवा आपण व्हॉट्सअप ग्रुपवर जिकडे तिकडे पाठवली, असं काही 1-2 दिवस, महिनाभर वगैरे असं आपण केलं आणि लोकांकडे लिंक गेली आणि मग त्याच्यानंतर मी जर का इथला शब्द बदलला हा, तर माझा पूर्ण ब्लॉगचा ॲड्रेस चेंज होतो आणि त्यामुळे ज्या लोकांकडे मी अगोदर लिंक पाठवली होती त्यांनी जर का आज लिंकवर क्लिक केलं तर त्यांना तो ब्लॉग सापडणार नाही. तिथे एरर येईल आणि तो ब्लॉग ओपन होणार नाही, कारण की तुमचा ब्लॉगचा ॲड्रेस बदललेला आहे. त्यामुळे हा ॲड्रेस ब्लॉग प्रसिद्ध केल्यानंतर तुम्ही प्रमोटिंगला जेव्हा सुरू कराल त्याच्या अगोदरच काय बदलायचे ते बदलून घ्या. सारखं पुन्हा बदलल्यावर तुमचे तेवढे ज्यांच्याकडे लिंक गेलेले आहेत ते बिनकामी होऊन जातील, त्या लिंक्स डेड होतील, त्या लिंकवर काही ओपन होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की हा जो शब्द आहे हा ब्लॉग ॲड्रेस आहे, त्याच्यामुळे याला बदलायचं असेल तर प्रमोट करण्याच्या आधीच बदला. प्रमोट केल्याच्या नंतर बदलायचं ठरवलं तर तुम्ही आधीच समजून जायचंय की जेवढे मी आता सध्या प्रमोटिंग केलंय ते सगळं डेड होईल, ते मला चालेल, तरी मला बदलायचंय तर बदलू शकता. हे लक्षात घ्या, नाहीतर हे माहिती नसल्यामुळे नंतर प्रॉब्लेम व्हायला नको. तर हे इथे तुम्हाला जे काही टाकायचं टाकलं, सेव्ह बटन दाबलं, तुमचा ॲड्रेस ऑटोमॅटिक चेंज झालेला असेल. यानंतर पुढे आहे HTTP रिडायरेक्ट. ही सेटिंग कंपल्सरी ऑन असणं गरजेचं आहे. याच्यामुळे फायदा असा होतो, आपण एखादी साईट ओपन करून पाहूया. जसं की shahbazgurji.com ची ही साईट आहे आणि इथे बघा, इथे जर का मी क्लिक केलं तर इथे असेल कनेक्शन इज सिक्युअर. कनेक्शन इज सिक्युअर
अशा प्रकारे इथे पण मी गेलो, इथे पण तसंच असेल, कनेक्शन इज सिक्युअर. आणखी एखादी मी लिंक दाखवतो. ओके, सगळीकडे तसंच राहणार आहे. तर तशी आता आपल्याला हे कनेक्शन इज सिक्युअर. तर आपला ब्लॉग जो आहे ना तो हॅकर पासून आपल्याला सिक्युअर करता येतो. हा पूर्णपणे सिक्युअर नाही, पण बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला इथे सिक्युरिटीचं हे लॉक मिळतं, हे लॉक. तर ह्याला SSL सर्टिफिकेट म्हणतात. तर हे लॉक आपल्या ब्लॉगवरती किंवा आपल्या वेबसाईटवरती इम्प्लिमेंट होईल आणि त्याच्यानंतर आपला कॉन्टेंट, आपला ब्लॉग हा हॅक करू नये याच्यासाठी सिक्युअर होईल. पण हा 100% सिक्युरिटी नाही, काही प्रमाणात आहे, जस्ट प्रायमरी सिक्युरिटी आहे. तर मग आपण या ठिकाणी कुठे होतो, इथे. तर याला ऑन जर केलं तरच तसं दिसेल, नाहीतर हे जर का ऑफ असेल तर ते अनसिक्युअर असं दिसेल, रिस्की असं दिसेल. ठीक आहे, जे कोणी लिंकला क्लिक करतील त्यांना तसा एरर येईल. तर त्यामुळे हे गरजेचं आहे ऑन असणं. इथे आहे परमिशन्स, तर इथे काही चेंज करण्याची गरज नाही. पोस्टमध्ये मॅक्स पोस्ट शोन ऑन मेन पेज, तर हे 7 पोस्ट डिफॉल्ट आहे. आणि ह्याने तुम्ही 7च्या ऐवजी 10 केल्या, 10, 12, 15 वगैरे काय केलं, याने काही फार फरक पडत नाही. फरक कुठे पडतो ते तुम्हाला सांगतो. हा ब्लॉग समजा आपला जो आहे आत्ताचा ॲबॅकस भाई, तर याला मी रिफ्रेश करून ओपन करतो. ओके, जसं आपण होम पेजवर येऊ. ओके, हे होम पेज आहे abacusbyblogspot.com. याच्या .comच्या पुढे काहीच नाहीये, याचा अर्थ ही होम पेज आहे असं कन्फर्म आपण इथे लक्षात घ्यायचं. आणि इथे खाली आलो ना आपण, तर इथे खाली अजून काही अगोदरचे जुने ब्लॉग इथे दिसायला लागतात. आता इथे पोस्ट एकच आहे त्याच्यामुळे खाली दिसत नाहीये काही, पण ज्या खाली पोस्ट इथे त्याच्या खाली शॉर्टमध्ये दिसतात, तर त्याला आपण वाढवायचं असेल, समजा शॉर्ट पोस्ट आपल्याला खाली ज्या दाखवायच्या त्या 7 दाखवायच्या असतील इथे, याच्यामुळे तेवढ्या दिसतील जेवढ्या आपण इथे आकडा टाकणार. पण याने काही वाढवल्याने फार काही आपल्या ब्लॉगवरती फार चांगला किंवा वाईट असा काही परिणाम होत नाही. त्यामुळे हे बदललं नाही, बदलल्याने फार काही परिणाम नाही. इथे ही सेटिंग ऑन जी आहे तिथेच राहू द्या. लेजी लोड इमेज ही मात्र ऑन करा, आणि वेब पी इमेज सर्विंग ही पण ऑन करा. तर लेजी लोड इमेज ऑन केल्याने काय होतं की आपल्या ज्या इमेजेस आहेत तर त्या गरजेनुसारच लोड होतात. त्यामुळे आपल्या ब्राउझरचा किंवा आपल्या ब्लॉगचा स्पीड जो आहे ना तो जरा चांगला मिळतो. व्ह्यूवरला चांगला एक्सपिरियन्स मिळण्यासाठी स्पीड गरजेचा असतो. तर व्ह्यूवर जिथपर्यंत स्क्रोल करेल तेवढ्याच इमेजेस लोड होतील, ही सेटिंग ऑन असल्यामुळे. आणि ही सेटिंग बंद असली की साऱ्या इमेजेस खालीपर्यंत लोड होतात, त्याच्यामुळे पेजला लोड व्हायला वेळ लागतो. मग कमीत कमी वेळेत लोड जर पेज होत असेल तर याचा अर्थ युजरला जास्त एक्सपिरियन्स चांगला मिळेल, कारण की फास्ट पेज लोड झाला म्हणून. तर पेज तेवढाच लोड होतो जेवढा त्याने स्क्रोल केला आहे, हे असं केल्यामुळे इमेजेस त्यातल्या. तर ही सेटिंग ऑन असणं गरजेचं आहे. वेब पी आजचा इतकं डिटेल जाणं तुम्हाला म्हणजे पचणार नाही, पण तरी देखील थोडंसं मी हलकंसं सांगतो. वेब पी इमेज म्हणजे काय की जसे JPG, PNG अशा वेगवेगळे जे फॉर्मॅट आहेत ना इमेजचे प्रकार, तसा वेब पी नावाचा एक प्रकार आहे. तर वेब पी नावाची प्रकारातली जी इमेज असते तर ती एकदम कमी MBची इमेज असते. कमी MBची म्हणजे की JPG इमेज समजा 100 MBची असेल, तर तीच इमेज जर आपण वेब पी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केली तर साधारणतः 50%नी तिचा KB जो आहे डाऊन होईल, कमी होईल. म्हणजे किती हलकी इमेज होईल. आणि जर का वेब पी इमेजेस तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या तर तुमचा ब्लॉग लोड होण्याचा स्पीड इम्प्रूव्ह होतो. तर हे कसं करायचं वेब पी इमेजेस वगैरे याच्याबद्दल आज काही आपण बोलत नाही आहोत, पण तुम्हाला तुमच्या ज्या काही इमेजेस ज्या प्रकारात तुम्ही बनवल्यात त्याला तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. समजा JPG इमेज असेल तर JPG टू वेब पी कन्व्हर्टर, PNG असेल तर PNG टू वेब पी कन्व्हर्टर, JPEG इमेज असेल तर JPEG टू वेब पी कन्व्हर्टर, असं तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता आणि तुमची जी इमेज आहे ती वेब पी मध्ये कन्वर्ट करू शकता. वेब पी मध्ये कन्वर्ट केल्यामुळे काय होतं, ती इमेज जी आहे ना तिची साईज क्वालिटी वगैरे तेवढीच असते, उलट क्वालिटी म्हणजे वेब पीची चांगली असते. आणि शिवाय तिची जी MB मधली साईज असते ती मात्र कमी असते. आणि ही एकदम लेटेस्ट प्रकार आहे इमेजचा. हा गुगलने डेव्हलप केलेला प्रकार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त स्पीडने इमेजेस लोड व्हाव्या त्याच्यासाठी. तर हे तुम्ही ब्लॉगरवरती जर वापरलं तर तुमच्या अधिक फायद्याचं होईल. ओके, पुढे कमेंट्स वगैरे याच्यात तर काही छेडछाड करायची गरज नाहीच.
इथे पण नाही. इथे गरज आहे फॉर्मॅटिंगमध्ये टाइम झोन चेंज करण्याची. तर टाइम झोनला आपण क्लिक करायचंय आणि हा जो टाइम झोन आहे ना तो आपल्याला बदलायचा आहे. हा लॉस एंजेलिस या देशाचा टाइम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हा डिफॉल्टमध्ये दिलेला आहे. आपल्याला मात्र इंडियन टाइम इथे आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. तर आपण इथे क्लिक करायचंय आणि यामध्ये आपल्याला इंडियन टाइम शोधायचा आहे. तर इंडियन टाइम शोधताना एक ट्रिक्स लक्षात ठेवायची, GMT 5:30 आणि पुढे कोलकाता, मुंबई वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या तिन्हीपैकी एक तरी सिटीचं नाव असलं पाहिजे आणि विथ 5:30 असलं पाहिजे. तर आपण इथे चेक करत जाऊया 5:30. ओके बघा इथे 5:00 आहे पण 5:30 इथे पण नाही आहे. खाली आपण यायचंय. हा इथे सापडलं बघा, 5:30 इंडियन स्टँडर्ड टाइम कोलकाता. मग मी इथे क्लिक करणार आणि सेव्ह करणार. आता काही जण असे म्हणतील सर माझ्या लिस्टमध्ये तो टाइमच नाही. असं होणार नाही, कारण की हा काही टायमिंग मी डिसाईड केलेला नाही, हा ब्लॉगरने दिलेला आहे आणि ब्लॉगरने एवढे टाइम झोन त्याच्यामध्ये स्वतःहून टाकलेले आहेत, ते काय आपण ठरवलेले नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे दिसत नाही असं म्हणणं चुकीचं होईल. त्याला तुम्हाला बारकाईने शोधत यावं लागेल. 5:30 पहिल्यांदा तिथे फोकस करायचा. 5:30 भेटल्यानंतर पुढे इंडियन स्टँडर्ड टाइम आणि कोलकाता इथे असं असेल तर हा टायमिंग आपला आहे. आपण सेव्ह करूया. तर याचा फायदा काय होतो की आपण पोस्ट कधी टाकली तो टाइम जो आहे तो इंडियन टायमिंग प्रमाणे दिसेल. कोणी कमेंट केली तर किती टायमिंग कुठल्या वेळेला कमेंट केलेली आहे तर ते पण आपल्याला त्यामुळे समजतं. म्हणून आपण पोस्ट कधी पब्लिश केली वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी इंडियन स्टँडर्ड टाइम आपल्याला गरजेचा आहे. ओके, हा जो डेटचा फॉर्मॅट आहे तो तुम्ही बदलायचा असेल तर बदलू शकता आणि हाच ठेवायचा असेल तर हा ठेवू शकता. याने काही फार फरक पडत नाही. ठीक, चला तर यानंतर इकडे टाइम स्टॅम्प, याला पण तुम्हाला बदलायचे बदलू शकता. याने काही फार फरक पडत नाही, पण टाइम मात्र गरजेचा होता तो मी सांगितला. यानंतर इकडे ओके, या थोड्या ॲडव्हान्स सेटिंग्स आहेत. तर ह्या मी तुम्हाला एक जेव्हा फॉलोअप सेशन होईल ना आपल्या त्याबद्दल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल. एक क्रॉलर अँड इंडेक्सिंग, क्रॉलर अँड इंडेक्सिंग जे आहे ना ते गुगलचे रोबोट जे असतात ना त्याला आसानीशी ओळखतात. ह्या सेटिंग जर प्रॉपरली केल्या तर तुम्हाला फॉलोअपच्या सेशनमध्ये या गोष्टीबद्दल मी नक्की सांगेल, जेव्हा आपण SEO बद्दल बोलणार आहोत खास करून त्या सेशनमध्ये. तर तेव्हा तुम्हाला या दोन गोष्टी प्रॉपरली सांगितल्या जातील. क्रॉलर हे ऑन करून त्याच्यातल्या इथे काय नेमकं सेटअप करायचं आहे. ओके, इथे आहे इनेबल कस्टम रोबोट हेडर टॅग्स वगैरे, तर हे सुद्धा आपण त्याच वेळेला पाहणार आहोत. खाली आपण मॅनेज ब्लॉग. ओके, इथे व्हिडिओ फ्रॉम युअर ब्लॉग, मीडिया फ्रॉम युअर ब्लॉग. तर इथे समजा तुम्हाला व्हिडिओ फ्रॉम युअर ब्लॉग, मीडिया फ्रॉम युअर ब्लॉग इथे जर का क्लिक केलं, जसं मी क्लिक करतो पहा, तर इथे आपल्या या ईमेल आय डीवरती जेवढेही ब्लॉग आहेत त्या प्रत्येक ब्लॉगची इथे नावं दिसतील आणि त्या प्रत्येक ब्लॉग मधल्या इमेजेस आपल्याला इथे पाहता येतात. तर इथून तुम्हाला इमेजेस समजा नकोच असतील तर डिलीट करून टाकू शकता, पण शक्यतो याची तुम्हाला गरज नाही पडणार. ओके, सेम तशा प्रकारे व्हिडिओचं पण आहे. आपण इथे ब्लॉगच नको असेल तुम्हाला हा, तर तुम्ही रिमूव्ह युअर ब्लॉग याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा ब्लॉग इथून काढूनच टाकू शकता गरज असल्यास. म्हणजे तुम्ही 2-3 ब्लॉग बनवले आणि तुम्हाला ते नको आहे तर तुम्हाला हे उपयोग करता येईल. ओके, बाकी खाली इथे एडिट प्रोफाईलला जर आपण क्लिक केलं तर आपण आपला प्रोफाईल या ठिकाणी सेट करू शकतो. जसं की शो माय प्रोफाईल पेज, तर हे तुम्हाला टिक मार्क वगैरे करायचं
आणि तुमची आयडेंटिटी, ईमेल आय डी वगैरे सगळं इथे असेलच. तुमचा फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल तर करू शकता. आणि बाकी खाली काही फार तुम्हाला चेंज करायची गरज नाही आहे. ओके, बस एवढंच. वरच्या गोष्टी नॉर्मली एवढ्या तुम्ही चेक केल्या तरी पुरेशा आहेत. आणि ते डिस्प्ले नेम मी जसं शाबाज गुरुजी ठेवलंय तसं तुम्ही तुमच्या ब्लॉगचं टायटल वगैरे ठेवू शकता इथे. तर त्या प्रकारे ब्लॉगवरती ते डिस्प्ले होईल. ओके, तर इथपर्यंतच या सेटिंग होत्या ज्या की अति महत्त्वाच्या आणि सर्वांनीच त्या बदलणं गरजेचं आहे किंवा अशा प्रकारे सेटिंग करून घेणं गरजेचं आहे. मॉनिटायझेशन ऑफ करायचं आहे का? तर त्याला ऑन जरी ठेवलं तरी लगेच काही होणार नाही, कारण की तुम्हाला आधी ब्लॉग पोस्ट वगैरे टाकल्या पाहिजे, त्याच्यावर ट्रॅफिक आली पाहिजे, नंतर मॉनिटायझेशनला ऑन केलं पाहिजे. कारण की मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होणार आणि त्यासोबत मॉनिटायझेशनसाठी आधी ब्लॉगवरती ट्रॅफिक येऊ द्या, ब्लॉग थोडासा चांगला होऊ द्या, 5-50 पोस्ट जाऊ द्या आणि मग नंतर तुम्ही मॉनिटायझेशनला विचार करू शकता. ओके, तर इथपर्यंत आपण पोहोचलो ब्लॉग सेटिंगकडे. आता आपण ब्लॉग थीमकडे जाऊ. तर ब्लॉग थीमला मी क्लिक करतो. पहा, आता आपला ब्लॉग सध्या असा दिसतोय याप्रमाणे. तर ही जी डिझाईन आहे हिला थीम म्हणतात. ही डिझाईन आपल्याला बदलायची असेल तर कशी बदलता येते? तर या ठिकाणी आपण थीममध्ये आलोय आणि इकडे भरपूर साऱ्या थीम दिलेल्या आहेत. यापैकी तुम्हाला एखादी आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी जस्ट याच्यातले एखादं सॅम्पल म्हणून वापरून दाखवतो. समजा ही पुस्तकवालीला मी क्लिक करतो आणि इथे अप्लाय म्हणतो. गॉट इट. ओके, आणि आपला ब्लॉग जो आता असा दिसतोय याला रिफ्रेश करून पाहूया याची डिझाईन चेंज झालेली असेल. हे पहा, डिझाईन पूर्णपणे चेंज झालेली आहे. साईडला काही मेनू वगैरे आलेले आहेत आणि पुस्तकाचा बॅकग्राऊंड वगैरे मागे आलेला आहे. वरती एक सर्च बार आणि इकडे असे काही वगैरे मेनू सारखं काही दिसत आहे. तर या प्रकारे काय झालं, ऑटोमॅटिकच ब्लॉगची डिझाईन चेंज झालेली आहे. तर चेंज का झाली? कारण की आपण थीम चेंज केलेली आहे. आता या थीममध्ये तुम्हाला मात्र आपल्याकडून जी प्रोफेशनल थीम देण्यात येणार आहे तर ती थीम तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्टली इम्प्लिमेंट करायची आहे. या कुठल्याच थीम वापरायची तुम्हाला गरज नाही. या सगळ्या ज्या थीम आहेत ह्या आउटडेटेड आहेत, म्हणजे की ह्या जुन्या काळातल्या थीम आहेत. आत्ताच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीसाठी त्या पाहिजे तेवढ्या सुटेबल राहिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे या थीम तुम्ही वापरू तर शकता, परंतु व्ह्यूवरसाठी तेवढ्या त्या रिस्पॉन्सिव्हनेस प्रोव्हाइड करत नाहीत. मोबाईलवरती तर बिलकुल रिस्पॉन्सनेस त्याचा मिळत नाही. एकदम लुकिंग जो आहे ना तो बोरिंग वाटतो त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याची गरज नाही पडणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ही प्रोफेशनल थीम वापरण्यासाठी जसं की शाबाज गुरुजीचं मी तुम्हाला एक दाखवली होती बघा. ही आहे बघा, shabaazguruji.blogspot.com वरती ही आकर्षक जी डिझाईन आहे. तर ही डिझाईन म्हणजे ही एक थीमच आहे, पण ही कोडिंगने प्रोफेशनली डिझाईन केलेली आहे. तर ही तुम्हाला कोडिंग वगैरे येत नाही आणि तुम्हाला त्याची गरजही नाही. तर तुम्ही ही डिझाईन डायरेक्टली तुमच्या ब्लॉगवरती थीम चेंज केल्याने होणार आहे. तर मग ही थीम चेंज कशी करायची त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कोर्स लॉग इन केल्यानंतर या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. हाऊ टू इन्स्टॉल प्रो एज्युकेटर ब्लॉगर थीम. तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि तो व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप कृती करावी लागेल, म्हणजे माझ्या या डिझाईन सारखी तुमची डिझाईन ऑटोमॅटिकली इम्प्लिमेंट होईल. हे सगळं काही जशास तसं तुमच्या ब्लॉगवरती दिसेल. वरती ब्लॉगची लिंक तुमची असेल आणि डिझाईन मात्र अशा प्रकारची असेल. मग आता हे सगळं शाबाज गुरुजीचं याच्यावरती दिसतंय. खाली फुटर वगैरे जो आहे ना तो सुद्धा इथे बघा शाबाज गुरुजी आहे ना, तो तुमच्या नावाचा असेल, तुमच्या ब्लॉगचा असेल, जेव्हा तुम्ही ही थीम तुमच्या ब्लॉगवरती इन्स्टॉल कराल. मग कसं इन्स्टॉल करायचं त्याची प्रक्रिया आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हाऊ टू इन्स्टॉल प्रो एज्युकेटर ब्लॉगर थीम. आणि इथे आहे प्रो एज्युकेटर थीम लेआउट सेटिंग. लेआउट सेटिंग म्हणजे काय की जी समजा माझी डिझाईन आहे ती तुमच्या ब्लॉगवरती जेव्हा आली त्याच्यानंतर माझा लोगो तुम्हाला काढावा लागेल, माझं इथले फोन नंबर्स हे सगळे काढावे लागतील. त्याच्यानंतर आणखी वरती कुठे पण जिथे जिथे शाबाज गुरुजी दिसते या ब्लॉग पोस्ट वगैरे तर ऑटोमॅटिक तुमच्या पोस्टमध्ये जे काही असतील त्या इथे येतील. त्याच्यामुळे पोस्ट नाही काढावे लागणार. आणि इथे CET नीट JEE वगैरे जे आहे ना
ह्या इमेजेस आणि हा टेक्स्ट हेडलाईन वगैरे या सगळा कॉन्टेंट तुम्हाला चेंज करता येईल. पण हा कसा चेंज करायचा याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवून ठेवला आहे, प्रो एज्युकेटर थीम लेआउट सेटिंग. या व्हिडिओला पाहून तुम्ही आधी थीम इन्स्टॉल करा. वरचा व्हिडिओ पाहून इन्स्टॉल झाल्यानंतर तो सगळा कॉन्टेंट तुमचा बनवाय त्याच्यात टाकायचा आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि सगळं माझे जे सेटिंग, माझे जे काही इमेजेस वगैरे जे लोगोज वगैरे सगळे तुम्ही बदलून टाका आणि ही सगळी डिझाईन तुमची होऊन जाईल. डिझाईन तीच राहील, फक्त त्यातल्या इमेजेस, टेक्स्ट, कॉन्टेंट जो काय आहे सगळा तुमचा होऊन जाईल. मग आता ही डिझाईन आल्यानंतर तुम्हाला काहीच करावं नाही लागणार. फक्त काय की तुमचा इमेजेस रिप्लेस करायच्यात, हे टेक्स्ट रिप्लेस करायचे तुम्ही तुमचे टाकायचेत. बाकी फार काही वेगळं करायचं नाही. डिझाईन ऑटोमॅटिकली तुमची रेडीच असते. हे सगळे इमेजेस तुम्हाला हवे असतील तर ह्याच ठेवा. ह्यातल्या लिंक ज्या पाहिजेत त्या तुम्ही मात्र बदलू शकता, ते व्हिडिओमध्ये मी सांगितले. तर हे सगळं तुम्हाला करता येईल. आता ब्लॉग पोस्ट तुमच्या ऑटोमॅटिक ब्लॉग पोस्ट काल जशा मी सांगितल्या पद्धतीने लिहिलेल्या असतील तर त्या या लेटेस्ट ब्लॉग सेक्शनमध्ये येतील आणि ऑटोमॅटिक स्क्रोल व्हायला लागतील. त्यापैकी समजा तुम्ही एखाद्या पोस्टला क्लिक केलं, मी जसं उदाहरण म्हणून करतो, एका पोस्टवरती मी क्लिक केलं पहा आणि ही पोस्ट अशा पद्धतीने ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी फॉलोअर्स वगैरे हे सगळं काही फॉलोअरचा मेनू ऑटोमॅटिक आलेला असेल, फॉलोअर बटनही आलेलं असेल. फक्त लोकांनी फॉलो करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. खाली आल्यानंतर इकडे तुम्हाला असा टायमिंग वगैरे दिसेल, ऑटोमॅटिकच ते हे सगळं तुम्हाला त्या थीम इन्स्टॉल केल्यानंतर हे त्याच्यात पॅकेजमध्ये मिळूनच जाईल. खाली आल्यानंतर ह्या अशा पोस्ट वगैरे ज्या तुमच्या जास्तीच्या असतील त्या ऑटोमॅटिक खाली पण येतील आणि बाकी इथे वगैरे लेबल पण असतील आणि असं बरंच काही ऑटोमॅटिकच सगळं काही होईल. तुम्हाला फार मेहनत घ्यायची गरज नाही आहे, हे सगळं रेडीमेड करून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला थीम डिफॉल्टमधली पाहिजे असेल तर ती कशी बदलता येते तर ती या पद्धतीने थीममध्ये जाऊन करता येते हे मी सांगितलं. आणि मी दिलेली प्रोफेशनल डिझाईन जी आहे ती तुम्हाला गिफ्ट म्हणून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही ती पण इम्प्लिमेंट करायची असेल तर त्यासाठी मात्र हे व्हिडिओ 2 पाहावे लागतील. आधी इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर ते सगळं चेंज कसं करायचं त्याचा व्हिडिओ पहा. आणि ज्या काही लिंक्स तुम्हाला लागणार आहेत त्या इम्पॉर्टंट लिंक्स या सेक्शनमध्ये जर का तुम्ही लेसनला क्लिक केलं तर याच्यामध्ये सगळ्या इम्पॉर्टंट लिंक दिलेल्या आहेत. जसं की थीम कम्प्लिटली रिमूव्ह कोड, तो कशासाठी लागेल तो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. बाकी डाउनलोड लायसन्स प्रो एज्युकेटर थीम, तर तो कोड तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल, तो इथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी इथे ऑलरेडी दिलेल्या आहेत. गुगल कीप नोट्स वगैरे कोणाला वापरायला अधिक चांगलं शिकायचं तर शिकू शकता. ग्राफिक डिझाईन तुम्हाला थंबनेल साठी, पोस्टसाठी ज्या इमेजेस तयार करायच्यात त्या तुम्हाला येत नसतील तर त्याची डिझाईन करायला शिकायचं असेल तर या व्हिडिओला पाहून तुम्ही शिकू शकता. स्क्रोलिंग टेक तुमच्या ब्लॉगवरती कुठे इम्प्लिमेंट करत आहे तो इथून करू शकता. आणि बाकी प्लॅगॅरिझम चेकर 1 2 3 अशा 3 साईड मी इथे दिलेल्या आहेत. आणि काल जी मी तुम्हाला साईड सांगितली स्मॉल SEO टूल, तर इथे ह्या नावाने ती दिलेली आहे मी, 50+ फ्री AI टूल्स इन 1 लिंक. तर हिला क्लिक करून काल तुम्ही जी काही साईट मी दाखवली प्रॅक्टिकल करून स्मॉल SEO टूल जी मी वेबसाईट काल वापरली ती ह्या लिंकला क्लिक केले की ओपन होईल. आणि बाकी अजून काही कॉन्टेंट गरजेचा असतो ब्लॉगसाठी तर त्या या लिंकवरती तुम्ही जाऊन त्याच्याबद्दल म्हणजे लिंकला ओपन करून तो वापरू शकता. तर हे सगळं काही आपल्या रेकॉर्डेड कोर्सच्या मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे याला व्हॉट्सअपवर मला लिंक मिळाली नाही वगैरे काही झंझट करण्याची गरज नाही. कधीही लॉग इन करा आणि या कॉन्टेंटला ॲक्सेस करा. त्यामुळे व्हॉट्सअप डिलीट झाला, काय प्रॉब्लेम झाला, हे सगळ्या गोष्टी इथून आपल्याला झंझट राहणारच नाही आहे. ओके, चला तर आपण मूळ टॉपिकवर थीम सेटिंग इथे आपण आलो होतो आणि आपण डिफॉल्टमधली एखादी थीम पाहिजे असेल तर ती कशी घ्यायची वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता जायचं आपल्याला लेआउटकडे. ओके, तर पेजेसकडे जायचे. लेआउट तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला लेआउट सगळा चेंज करता येईलच. म्हणून मी त्याच्यावर वेळ घालवण्याऐवजी आता पेजेसवर वेळ घालवतो. पेजेस, तर मी पेजेस या मेनूला मी क्लिक केलं आहे. इथे नो पेजेस असं सध्या आहे आणि आपल्याला मात्र पेजेस रेडीमेड काही मिळतील या डिझाईनमध्ये. हे पहा, हे जे वरचे आहेत ना, होम, ब्लॉग, यशोगाथा वगैरे वगैरे, याला पेजेस म्हणतात. हे जे वर मेनू जे तयार केलेत ना हे आहेत पेजेस. मग हे पेजेस कसे तयार करायचे, त्यासोबतच याला म्हणतात लेबल्स, म्हणजे की यशोगाथा, आर्थिक साक्षरता, ब्रेन डेव्हलपमेंट वगैरे वगैरे. तर हे लेबल्स म्हणजे काय आहेत, त्या ब्लॉग माझ्या वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या
ज्या म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीत मी जेव्हा ब्लॉग लिहितो तेव्हा त्याला मला एक विशिष्ट नाव देणं गरजेचं असतं, ज्याला आपण कम्प्युटरच्या भाषेत फोल्डर असं म्हणतो. किंवा मी या फोल्डरमध्ये ह्या फाईल ठेवल्यात, दुसऱ्या फोल्डरमध्ये दुसऱ्या फाईल ठेवल्यात, तिसऱ्या फोल्डरमध्ये आणखी वेगळ्या फाईल ठेवल्यात. तसं मी यशोगाथा हे एक फोल्डर उदाहरणार्थ मी बनवलंय, त्याला ब्लॉगच्या भाषेत लेबल म्हणतात. आपण जनरली फोल्डर म्हणतो, पण ब्लॉग त्याला लेबल असं म्हणतो. मग मला यशोगाथा म्हणजे काय की यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथाच्या पोस्ट मी लिहिल्यात काही, मग त्या सगळ्या मला यशोगाथा फोल्डरमध्ये लोकांना दाखवल्या पाहिजेत. मग त्यासाठी मी यशोगाथा हे फोल्डर तयार केलं पाहिजे, म्हणजे लेबल तयार केलं पाहिजे. जसं कीप नोट्समध्ये फोल्डरला लेबल म्हणतात, तसं इथेही फोल्डरला लेबलच म्हणतात. तर मग अशा प्रकारे मी काय केलंय, ज्या पोस्ट मी लिहितोय तर काही आर्थिक साक्षरता या विषयावर लिहिलेल्या आहेत, काही ब्रेन डेव्हलपमेंट विषयावर लिहिलेले आहेत, काही सेल्फ अनालिसिसवर लिहिलेले आहेत, काही अभ्यासाचे तंत्र या विषयावर लिहिलेले आहेत. असे हे ब्लॉग लिहिण्याचे माझे विषय आहेत. उदाहरणार्थ तुमचा मॅथचा टॉपिक आहे, तर मॅथमध्ये सब सब्जेक्ट असतात. जसं की टेबल्स असतील, जसं की समजा त्रिकोणमिती असेल, जसं की आपण म्हणूया दुसरे आणखी वेगवेगळे टॉपिक्स आहेत मॅथमध्ये. मग ते सब जे टॉपिक्स आहेत, मॅथ हा एक मेन सब्जेक्ट झाला, पण त्याच्या आतमध्ये आणखी जे तुम्ही टॉपिक्स वेगवेगळे म्हणजे त्याला समजा तुम्ही बायफर्गेट केलं पाहिजे, तर त्यालाच म्हणूया आपण फोल्डर्स. ठीक आहे ना. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की हे फोल्डर्स किंवा लेबल्स कशाला म्हणायचं. तर आपण ज्या पोस्ट लिहिणार त्याच्या कॅटेगरी म्हणजे लेबल्स. ठीक, तर इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? तर तुम्ही लेबल असं टाईप करा, म्हणजे मला कळेल की लेबल कशाला म्हणायचे हे तुमच्या लक्षात आलंय. आणि आपल्याला आता लेबल्सही तयार करायचे आणि सोबत पेजेसही तयार करायचे. तर पेजेस आणि लेबल ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, पण दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्या. तर लेबल असं टाईप करा. LP असं टाईप केलं तर जास्त बेटर होईल. LP म्हणजे काय, लेबल्स आणि पेजेस कशाला म्हणायचं. अजून मी शिकवलं नाही कसं तयार करायचे, पण काय बायफर्गेशन मी कसं म्हणजे पेज म्हणजे कशाला म्हणायचं आणि लेबल म्हणजे कशाला म्हणायचं या दोन गोष्टी जस्ट मी समजावून सांगितल्यात. आता त्याला आपल्याला तयार करायला सुरू करायचे. हे वरची जे आहेत ना, हे आडव्या लाईनमध्ये दिसतात मेनू सारखे, हे पेजेस. आणि इकडे आपण हे जे काही केलंय तर हे कॅटेगरी आहेत ब्लॉकच्या, यालाच आपण लेबल म्हणतो प्रोफेशनल भाषेमध्ये. ठीक, चला तर चॅटिंगवरून आता मला लक्षात येतंय की तुम्हाला इथपर्यंत कळलंय. आता हे तयार कसं करायचं बघूया. तर हे पेजेस आणि लेबल्स तयार करण्यासाठी आपण आपल्या ब्लॉगच्या ॲडमिन पॅनलमध्ये यायचे. ॲडमिन पॅनल म्हणजे हे जे मेनू असतात ना, याला ॲडमिन पॅनल म्हणतात. ॲडमिन पॅनल म्हणजे जो ब्लॉगचा ओनर आहे त्या ब्लॉगरच्या ओनरला ब्लॉगमध्ये काही सेटिंग चेंज करायची परवानगी देतात, तो पॅनल म्हणजे ॲडमिन पॅनल. ठीक, तर हा ॲडमिन पॅनल जो की आपल्या व्ह्यूअरला दिसत नसतो, तो फक्त ज्याचा ब्लॉग आहे त्यालाच दिसतो. ठीक, तर मग या ठिकाणी ॲडमिन पॅनलमध्ये आपण आलोय पेजेस या मेनू मध्ये. आता अगोदर आपण पेजेस तयार करूया. आणि पेजेस इथे आपण समजा पेजेस मी क्लिक केलं आणि इथे न्यू पेजेसला क्लिक करतो. मी पोस्टला जर क्लिक केलं तर सेम बटन तेच राहतंय, पण त्याचं नाव बदलतंय न्यू पोस्ट. मी पेजेसला क्लिक केलं तर बारकाईनं लक्ष द्या, तिथे न्यू पोस्टच्या ऐवजी आता न्यू पेज असं झालंय. तर आपण कुठे क्लिक केलंय हे महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं, आपल्याला वाटतं सरांनी इथे क्लिक करायला सांगितले मग करा इथे क्लिक, पण अगोदर पेजेसला क्लिक आहे का, तरच इथे क्लिक करा ना न्यू पेज करायला. तर अगोदर पेज मी क्लिक केलंय हा मेनू आणि नंतर न्यू पेजेसला क्लिक करतो. आता पेजेस आपल्याला बनवायचे, जस्ट आपण अगोदर बनवूया अबाउट अस. ABOUT अबाउट अस असं एक पेज आपल्याला तयार करायचं. ओके, अबाउट अस असं पेज तयार केलं. मग इथे आपल्याला काहीतरी माहिती टाकावी लागेल. अबाउट अस म्हणजे स्वतःविषयी माहिती. तर मग आपण डमी माहिती इथून उचलून घेऊया. ओके, जस्ट मी या ठिकाणी एक पॅराग्राफ उचलतो, किंवा अजून एक दुसरा आहे जो थोडासा साजेसा असेल, उदाहरणार्थ हा वाला. तर अबाउट अस मध्ये तुम्ही प्रॉपरली तुमची माहिती लिहिली पाहिजे. ओके, जस्ट मी
एवढाच घेतो. ओके, कॉपी करतो आणि आपण अबाउट असच्या या पेजवरती पेस्ट करूया. ओके, मी म्हणजे मी हे कॉन्टेंट पेस्ट केला इथे, पण याच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड आलाय, कारण की हा बॅकग्राऊंड त्याने कॅप्चर केला. कुठला? गुगल कीप नोटचा ब्लॅक बॅकग्राऊंड. तर तो आपल्याला नको आहे. तर मग आपण काय करूया, याला पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथे 3 डॉटमध्ये जाऊन इथे टी तिरकस असलेला कट केलेला टी आहे, याच्यावर जर आपण आलो तर याचं नाव आहे क्लिअर फॉर्मॅटिंग. तर क्लिअर फॉर्मॅटिंगचं बटन आपण क्लिक करायचं. ऑटोमॅटिकच तो जो काही फॉर्मॅटिंग होता बॅकग्राऊंड तो निघून गेला आणि या प्रकारे आपण आपला कॉन्टेंट इथे टाकला. आता याच्यातही तुम्हाला अजून फॉर्मॅटिंग काही बोल्ड इटॅलिक वगैरे करायचं ते तुम्ही इच्छेनुसार करू शकता. मी सध्या काही करत नाही, कारण की त्याच्यात आपला वेळ जाईल. ओके, तर आपण इथे कॉन्टेंट टाकला आणि आपण म्हणूया पब्लिश, कन्फर्म. बघा, आपला झाला एक पेज तयार अबाउट असचा. अजून एक पेज तयार करूया, कॉन्टॅक्ट अस, आणि इथे कॉन्टॅक्ट नाव देऊया. या पेजला नाव इंग्लिशच दिलं पाहिजे असं काही गरजेचं नाही, मराठीत पण देऊ शकता. संपर्क करा किंवा आमच्याशी संपर्क करा किंवा नुसतं संपर्क. अबाउट असच्या ऐवजी आमच्या विषयी असे मराठीतले टायटल असतात. ओके, तर इथे मी कॉन्टॅक्ट असं टाकतो आणि इथे आपण कॉन्टॅक्ट टाकूया. तर मी टाईप करतो जस्ट इथे. इथे आपण ईमेल देऊया. ओके, ईमेल टाकला. खाली मोबाईल नंबर वगैरे टाकायचा असेल टाकू शकता. अजून काही थोडंफार कॉन्टॅक्टमध्ये काही पाहिजे तर टाका किंवा नका टाकू. ओके, इथपर्यंत आपण पोहोचलो कॉन्टॅक्ट आणि हे टाकलं पब्लिश. ओके, आता मी सॅम्पल म्हणून 2 पेजेस तयार करून तुम्हाला दाखवले. असे याच पद्धतीने तुम्ही असंख्य पेजेस बनवू शकता. सगळेच पेजेस बनवून दाखवण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही असा हट्ट केला तर मग आपल्याला जे शिकायचे ते राहून जाईल. त्याच्यामुळे आता ह्या 2 पेजेसच्या प्रक्रियेवरून तुम्हाला पुढचं पेज बनवणं काही अवघड नाही. तर अशा प्रकारे आपण पेज बनवून घेतले, तर पेजला नाव वगैरे दिले. आता आपल्याला हे पेज इथे वरती दाखवायचे. इथे वरती पेज नाहीये, काहीच नाही, अबाउटच नाही, कॉन्टॅक्टच नाही, वगैरे वगैरे काही नाहीये. अशा प्रकारचे एक इथे थीम किंवा एक डिझाईन इथे मी इम्प्लिमेंट केलेली आहे, पण त्याच्यात असं काहीच नाही आहे. मग हे पेजेस कसे ऍड होतील? तर त्यासाठी आपल्याला मागे यायचंय आणि आपण लेआउट मध्ये जायचंय. लेआउट मध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हेडर दिसतोय आणि ते नावबार दिसतोय. तर नावबार काय आहे, हेडर काय आहे, थोडक्यात लक्षात घ्या. इथे वरती इथे सर्च बार आहे आणि इथे ईमेल आयडी वगैरे आणि इथे न्यू पोस्ट आणि इथे असं काहीतरी आलेलं आहे, यालाच म्हणतात नावबार. आता हे डिझाईन आपण जी चॉईस केली त्याच्यानुसार ह्या गोष्टी बदलू शकतात. म्हणजे की नावबार हा वरती असेल काही डिझाईनमध्ये, काही डिझाईनमध्ये हा नसेल पण. ठीक आहे, तर मी जी डिझाईन चॉईस केली त्याच्यात आहे, पण आपल्याला नको असेल, डिझाईन मात्र ही पाहिजे पण मात्र हा नावबार नको आहे. तर मग तुम्ही काय करू शकता, नावबारला इथे एडिटला क्लिक करा आणि इथे नावबार तुमचा बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता, नको असेल तर खाली इथे ऑफला क्लिक करू शकता. जस्ट मी ऑफला क्लिक करतो आणि सेव्ह करतो आणि आपण आपल्या ब्लॉगच्या या इथे येऊन रिफ्रेश करून पाहू. बघा, वरचा जो नावबार होता तो गायब झालाय. आता पुन्हा नावबारला आपण क्लिक करू आणि ते हा ब्ल्यू वाला मी क्लिक करून सेव्ह करतो आणि इथे येऊन पुन्हा रिफ्रेश करून पाहतो. ओके, ब्ल्यू कलर मधला नावबार इथे आलेला आहे. याप्रमाणे आपल्याला नावबार बदलायचा आहे किंवा काढून टाकायचा आहे, ते अशा पद्धतीने करता येईल. ठीक, तर हे आता आपल्याला हेडरला मी इथे क्लिक केलं तर इकडे आपल्याला इमेजेस मॅट्रिक्स वगैरे दिलेलं दिसतंय. तर तिथे तुम्हाला काही हेडरला एखादी इमेज जोडायची असेल तर जोडू शकता. पण मी दिलेली डिझाईन आहे ना, त्याच्यात तुम्हाला ह्या काही गोष्टी करायची गरज नाही. पण डिफॉल्ट जर काही थीम तुम्ही एखादी वापरून
त्याच्यात काही थोडेफार चेंजेस करायचे असेल तर गरजेचं आहे. पण आता तुम्हाला मस्ट एक गोष्ट गरजेची आहे, अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे पेजेस जे आपण तयार केले ते आपल्याला वरती डिस्प्ले करायचे. ती माझी जरी डिझाईन असली तर त्याच्यात सुद्धा वरती पेजेस आहेत ते माझे आहेत, ते तुम्हाला तुमचे टाकायचे. तर कसे टाकणार ते तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितले. तरी पण आपल्याला पेजेस क्रिएट केल्यानंतर ब्लॉगवरती दाखवायचे कसे, याच्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याला म्हणतात गॅजेट. हाऊ टू यूज गॅजेट्स. तर गॅजेट नावाचा जो प्रकार आहे तो आपल्याला वापरायचा आहे. माझी जरी डिझाईन तुम्ही वापरत असलात त्याच्यात सुद्धा काही गॅजेट तुम्ही ॲड करू शकता किंवा कमी करू शकता. तर गॅजेट म्हणजे काय की ॲडिशनल फंक्शनॅलिटी आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करणे, आणि त्याच्यासाठीचा एक छोटासा सॉफ्टवेअर त्याचा टाकावा लागतो. तर इथे गॅजेट नावाने त्या सॉफ्टवेअरला ओळखलं जातं. तर आता या ठिकाणी आपण हेडरच्या खाली इथे ॲड गॅजेट नावाचा जो ऑप्शन आहे त्याला मी क्लिक करतोय, आणि याच्यात बघा गॅजेट म्हणजे छोटे छोटे सॉफ्टवेअर्स आहेत जे की ब्लॉगरने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ॲडसेन्स हा गॅजेट जर आपण वापरला तर ॲडसेन्स आपल्याला ॲप्रूव्ह झाल्यानंतर आपण हा वापरावा लागेल, आणि ॲडसेन्सच्या ॲड इथे आपल्यावरती डिस्प्ले व्हायला लागतील. पण अगोदर ॲडसेन्स तर अप्रूव्ह पाहिजे ना. अप्रूव्हच नसेल तर ॲडसेन्स जरी ॲड तुम्ही केला हा गॅजेट तरी तुमच्या ब्लॉगवरती ॲडव्हर्टाईज येणार नाही. ओके, पण हा त्या कामाचा आहे. ब्लॉग सर्च हे काय प्रकार आहे, हे एक छोटं सॉफ्टवेअर आहे. ब्लॉग सर्च म्हणजे काय की जर तुम्ही तो गॅजेट ॲड केला तर अशा प्रकारचा सर्च बार तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही लावू शकता पाहिजे त्या ठिकाणी. हा समजा नाव बार तुम्ही काढून टाकला आणि दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी तुम्हाला हा सर्च बार पाहिजे आहे, तर तुम्हाला त्यावेळेला हा ब्लॉग सर्च नावाचा गॅजेट ॲड करावा लागेल. ओके, याच्यानंतर आहे HTML जावास्क्रिप्ट. तर याचा वापर प्रत्यक्ष मी करून दाखवतो थोड्या वेळाने, तेव्हा तुम्हाला त्याचा परिणाम कळेल. प्रोफाईल, स्वतःचा प्रोफाईल जर तुम्हाला ब्लॉगवरती डिस्प्ले करायचा असेल तर हा प्रोफाईल नावाचा गॅजेट ॲड केला की ऑटोमॅटिक तुम्हाला सेटिंगमध्ये प्रोफाईल मी जिथे तुम्हाला सेट करायला सांगितला तिथे जी तुमची माहिती आहे ती ऑटोमॅटिक कॅप्चर होऊन तुमच्या ब्लॉगवरती डिस्प्ले होईल. तर हा आहे प्रोफाईल नावाचा गॅजेट. आर्काइव्ह ब्लॉग म्हणजे काय की तुम्ही जेवढेही ब्लॉग पोस्ट लिहिता त्याच्या जुन्या झालेल्या ज्या पोस्ट आहेत त्यातल्या काही पोस्ट तुमच्या मोठ्या पोस्टच्या खाली छोट्या छोट्या थंबनेलमध्ये दिसतील, त्याला म्हणतात ब्लॉग आर्काइव्ह. तर तुम्ही तशा प्रकारे हा गॅजेट योग्य ठिकाणी जर ॲड केला तर तिथे तुमच्या जुन्या पोस्ट ज्या आहेत अगोदर सबमिट केलेल्या तर त्या तुम्हाला त्याच्या छोट्या छोट्या थंबनेलमध्ये दाखवता येतील. आता पेज हेडर म्हणजे तुम्हाला एखादी इमेज जोडायची असेल हेडरमध्ये तर तुम्ही इथे टायटल वगैरे किंवा हेडर तुम्ही लावू शकता. फॉलोवर्स, जसं की मी म्हणालो होतो की तुमचे फॉलोवर्स तुम्हाला दाखवता येतील. हे फॉलोवर जे आहेत ना, हा फॉलोवर नावाचा एक गॅजेट आहे, तो इथे मी ॲड केलेला आहे, म्हणून फॉलोवर असा मेनू ऑटोमॅटिक तिथे आलेला आहे. तर मग तुम्हाला तसा फॉलोवरचा गॅजेट हवा असेल, माझ्या डिझाईनमध्ये तो रेडीमेड मिळेलच, पण डिफॉल्ट तुम्ही एखादी डिझाईन वापरत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तो मॅन्युअली ॲड करावा लागतो. तर तुम्ही इथे फॉलोवर्स हा गॅजेट ॲड करू शकता. त्याच्यानंतर खाली इमेज, जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी इमेज ॲड करायची आहे, ब्लॉग पोस्टमध्ये इमेज ॲड करणं वेगळं आणि बाकी तुमच्या ब्लॉगवरती इतर ठिकाणी इमेज ॲड करणं वेगळं. तर इतर ठिकाणी जर तुम्हाला इमेज ॲड करायची असेल तर तुम्हाला इमेज हा गॅजेट वापरावा लागेल. लेबल्स, आता जसे मी मगाशी तुम्हाला लेबल दाखवले इथे, हे जे लेबल्स आहेत ना, तर हे लेबल्स या गॅजेटमुळे आहेत. हा गॅजेट मी इथे ॲड केलेला आहे म्हणून हे लेबल माझ्या या लेबलच्या अंतर्गत दिसत आहे. म्हणजे की हा गॅजेट आहे, हा एक सॉफ्टवेअर आहे, तो हे डिस्प्ले करतोय. तर तोच हा लेबलचा गॅजेट हा वाला. आता पेजेस, जर मला पेजेस डिस्प्ले करायचे आहेत, मी पेजेस तर तयार केले पण ते ब्लॉगवरती नाही आहेत ना, मग ते ब्लॉगवरती डिस्प्ले करण्यासाठी हा पेजेस नावाचा गॅजेट आपल्याला उपयोगी ठरेल. तर मी वापरून दाखवणार आहे याच्यातले महत्त्वाचे 2-3, पण फक्त बाकीच्यांचे कामं समजावून सांगतोय तुम्हाला. लिंकचा गॅजेट, तर हा लिंकचा गॅजेट काय करतो, आता काहींच्या ब्लॉगवरती तुम्ही काय केलेलं असतं, बघितलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स दिलेल्या असतात. म्हणजे बालभारतीची लिंक आहे, विकिपीडियाची लिंक आहे, किंवा शैक्षणिक अनेक वेगवेगळे स्थळं त्या ठिकाणी एका खाली एक दाखवले गेलेले आहेत. तर ते कशाने दाखवले जातात, लिंक गॅजेट वापरून. लिंक गॅजेट ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक मल्टिपल ॲड करता येतात आणि मग तुम्हाला तशा वेगवेगळ्या शैक्षणिक लिंक ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले करता येतात आपल्या ब्लॉगवरती. त्याच्यासाठी लिंक गॅजेट उपयोगी ठरतो.
इथे आहे टेक्स्ट, ॲड टेक्स्ट मेसेज टू युअर ब्लॉग. म्हणजे एखादा सुविचार वगैरे अशा प्रकारचा एखादा तुम्हाला टेक्स्ट जर का डिस्प्ले करायचा असेल तर या गॅजेटचा उपयोग होतो. पॉप्युलर पोस्ट म्हणजे की समजा तुमच्या अनेक पोस्ट आहेत आणि काही पोस्टला जास्त कमेंट मिळाल्यात, तर अशा पोस्ट ज्या आहेत ना त्या ऑटोमॅटिकच पॉप्युलर पोस्टमध्ये कॅटेगराईज व्हाव्यात, याच्यासाठी हा पॉप्युलर पोस्ट नावाचा गॅजेट उपयोगी ठरतो. आपण तो गॅजेट जर का तिथे ब्लॉगवरती ॲड केला असेल तर मग ज्या ब्लॉगला जास्त लोकांनी पसंती दिलेली आहे तर ते ऑटोमॅटिक तिकडे पॉप्युलर पोस्ट नावाची हेडिंग तयार होते आणि त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक कॅप्चर होतो. मॅन्युअली ते वर्क करावं नाही लागत, हा सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक त्याच्यावर हेरीगिरी करतो आणि तुमच्या ज्याही पोस्टला जास्त लोकांनी पब्लिश केल्यानंतर कमेंट वगैरे केलेल्या आहेत तर त्या ऑटोमॅटिक तो त्याला हेरतो आणि त्यातल्या सगळ्यात जास्त ज्या म्हणजे समजा तुमच्या असंख्य पोस्ट आहेत पण त्यापैकी 5 ते 10 पोस्ट तुमच्या पॉप्युलर पोस्टमध्ये डिस्प्ले करतो. तर हे काम ऑटोमॅटिक होत राहतं, फक्त गॅजेट ॲड करावं लागतो. ब्लॉक स्टॅट हा गॅजेट काय काम करतो, तर हा जो गॅजेट आहे ना हा तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरची किती विजिटर येऊन गेले हा आकडा दाखवतो. समजा तुम्हाला वाटत असेल की हा आकडा मलाही दिसावा आणि माझ्या पब्लिकलाही दिसावा की आजपर्यंत किती व्ह्यूज झालेले आहेत माझ्या ब्लॉगवरती, तर तुम्ही हा जर का गॅजेट ॲड केला तर तुम्हाला तसा आकडा दाखवता येतो, तो ऑटोमॅटिक दिसतो. हा ब्लॉग स्टॅट नावाचा गॅजेट ते सगळं काउंट करतो स्वतःहून आणि तसा आकडा डिस्प्ले करतो. त्यामुळे तुम्हाला मॅन्युअली काहीच करायचं नाही, फक्त गॅजेट ॲड करायचं. बाकी फीड लोगो वगैरे हे सगळं सेम प्रकार आहे. ट्रान्सलेट वगैरे लिस्ट अशा प्रकारे विकिपीडिया ॲड करायचं असेल तर करू शकता, कॉन्टॅक्ट फॉर्म ॲड करायचं करू शकता. असे हे गॅजेट्स आहेत. आता यापैकी 1-2 गॅजेट्स आपण सरावासाठी वापरणार आहोत, त्यानुसार बाकीचे गॅजेट तुम्ही ॲड करू शकता. आता आपण सध्या पेजेसवाला गॅजेट वापरणार आहोत, तर मी इथे पेजेस गॅजेटला क्लिक करतो आणि या ठिकाणी ऑटोमॅटिकच पेजेस गॅजेटचा या ठिकाणी कॉन्फिगर करण्यासाठी एक पॉपअप ओपन झाला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पहा पेजेस इथे असं टायटल आलेलं आहे आणि इथे आले होम पेज. होम पेज रेडीमेड तयार करून आपल्याला त्याने दिलेलं आहे. आता बाकीचे पेजेस आपल्याला करायचे, तर बाकीचे पेजेस तयार करतो बघा. मी इथे करतो ॲड न्यू आयटमला क्लिक आणि आपल्याकडे सध्या किती पेजेस तयार आहेत, 2. एक कॉन्टॅक्टस आणि एक अबाउटस. तर इथे पेजेसला नाव द्यायचं आपल्याला. हे बघा ऑटोमॅटिक पेज इथे आलेले आहेत. तर मी कॉन्टॅक्टला क्लिक करतो, तर ऑटोमॅटिक काय केलं त्याने, आपला पेज जो आहे ना तो इथे कॅप्चर करून आणलेला आहे. मी फक्त सेव्ह करतो. ठीक आहे, झाला कॉन्टॅक्टचा पेज. आणखी एक पेज मी क्लिक करतो ॲड करण्यासाठी इथे आणि ते पेजला क्लिक करतो आणि इथे करतो अबाउटस आणि सेव्ह. आणि आणखी एकदा इथे शेवटचं सेव्ह बटन, कारण की माझ्याकडे 2च पेजेस आहेत सध्या तयार, तर दोन्ही मी इथे कॅप्चर केलेत आणि सेव्ह बटन दाबतो. आणि या पद्धतीने मी जेव्हा सेव्ह बटन क्लिक केलंय, आता मी माझ्या ब्लॉगवरती जाऊन पाहतो रिफ्रेश करून की इथे काही घडतंय का. हे बघा इथे एक नवीन आयटम तुम्हाला आलेला दिसतोय, होम, कॉन्टॅक्ट आणि अबाउटस, आहे की नाही. तर या प्रकारे हे कशामुळे झालं, हे जे डिस्प्ले होते ते पेजेस या गॅजेटमुळे झाले. पेजेस या गॅजेटमुळे हे डिस्प्ले व्हायला सुरू झालेलं आहे. हे काय आहे, अबाउट मी हा आहे प्रोफाईल गॅजेट आणि इथे ब्लॉग आर्काइव्ह नावाचा गॅजेट आहे. हे थीमने डिफॉल्ट देऊन टाकलेलं आहे म्हणून ते इथे दिसतंय. आपण मॅन्युअली ऍड करायची गरज नाही, पण आणखी आपल्याला काही गॅजेट पाहिजे असतील तर ऍड करू शकतो. तर या ठिकाणी आपण कॉन्टॅक्टला मी क्लिक करतो, पहा काय होतं ते पाहायला. बघा मी कॉन्टॅक्टस मध्ये जी माहिती टाकलेली ती इथे दिसते आहे. अबाउटसला क्लिक करून पाहतो, तर अबाउटस मध्ये आपण जी माहिती ठेवली आहे ती इथे दिसते. तर अशा प्रकारे पेजेस आपण तयार करू शकतो आणि पेजेस ब्लॉगवरती डिस्प्ले करू शकतो. आता इथे अजून पेज वाढवायचे असतील तर तुम्हाला सेम प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. पेजेस गॅजेट ॲड आता पुन्हा पुन्हा करायची गरज नाही, फक्त पेजेस ॲड करायचे. पेजेस मध्ये जा आणि मी इथे अजून एक जस्ट ट्रायल म्हणून अजून एक पेज ओपन करतो, क्रिएट न्यू पेज आणि मी इथे टेस्ट पेज असं लिहितो, जस्ट हे ट्रायल आहे म्हणून. आणि इथे हो
टेस्ट पेज कॉन्टेंट असं लिहितो, बस एवढंच. पब्लिश, कन्फर्म, पुन्हा रिपीट, लेआउट मध्ये यायचं. गॅजेट आपण ऑलरेडी ऍड केलंय, त्याचं नाव पेजेस. हेडरच्या खाली इथे बघा पेजेस नावाचा गॅजेट आहे. अगोदर इथे ऍड गॅजेट असं बटन होतं, आता बटन ते नाहीये, कारण की आपण एक गॅजेट ऍड केला. एक गॅजेट ऍड केल्यामुळे तिथून तो बटन गायब झाला. म्हणजे इथे जो गॅजेट ऍड झालाय तो इथे दिसतोय पेजेस गॅजेट, खाली त्याचं नाव पण दिसतंय बघा, पेजेस गॅजेट. याला आपण एडिट करण्यासाठी इथे क्लिक केलंय. अगोदर पेजेस जे घेतलेत ते इथे दिसत आहेत, आणि आपण आता नवीन अजून एक पेज ऍड करायचे म्हणून इथे आलो आहोत. तर ऍड न्यू आयटमला मी क्लिक करतो, पेजेसला इथे क्लिक करतो, आणि आता मला माहिती आहे की ऑलरेडी हे पेजेस मी आधीच ऍड केलेत. हे पेज मात्र ऍड नाही केलेलं, किंवा हे पेज मी अजून वेबसाईटवरती डिस्प्ले नाही केलेलं. तर हे करायचंय मला, तर मी याच्यावरती क्लिक करेल आणि सेव्ह बटन क्लिक करेल. आणखी एकदा सेव्ह करायचं आहे, आणि मग आपण पुन्हा एकदा रिफ्रेश करून पाहायचं आहे. बघा इथे टेस्ट पेज नावाचं नवीन पेज आला, नवीन मेनू तयार झाला, आणि याला आपण क्लिक करून पाहूया. तर या पेजवरती एवढाच कॉन्टेंट मी टाकला होता, टेस्ट पेज, तर तेवढाच दिसतोय. अजून टाकला असता जास्तीचा तर तो जास्त दिसला असता. मी फक्त एक सॅम्पलसाठी तुम्हाला हे करून दाखवलं. तर तुम्हाला पेजेस कसे तयार करतात हे समजलं का? समजलं असेल तर फक्त पेजेस एवढा शब्द चॅटिंगमध्ये लिहा. कारण की माझी जरी तुम्हाला डिझाईन मिळाली, त्याच्यावर जे रेडीमेड पेजेस आहेत त्याच्यात तुम्हाला या गोष्टी करता व्हिडिओ पाहून करता येतीलच, पण दुसरी डिफॉल्ट डिझाईन जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तिथे हे सगळे डिस्प्ले करू शकता. ओके, कोणतरी स्क्रीनवरती हे करायला लागले अनोटेशन, तर तसं काही करू नका, अन्यथा मला इकडनं फोर्सली म्यूट करावं लागेल. ओके, सर्वांना समजले ना आता पेजेस कसे करतात? पेजेस नसले तर पेजेस गॅजेट ऍड आधी करावा लागतो. आपण आधी पेजेस पण तयार करून ठेवायचे असतात, मग गॅजेट ऍड करायचा. गॅजेट कुठे करायचा? लेआउट मध्ये करायचा. लेआउट मध्ये पण हेडरच्या खाली करायचा आहे. कुठे पण करू शकता, असं काही नाही की हेडरच्या खालीच, पण त्याची जागा समजा तुम्हाला इथे अपेक्षित आहे वरती, तर हेडरच्या खालीच तुम्ही पेजेस गॅजेट ऍड केला तरच इथे दिसेल. बाजूला कुठेतरी दुसरीकडे पेजेस गॅजेट ऍड केला तर ते पेजेस तुम्हाला इथे नाही दिसणार, जिथे ऍड केला तिथे दिसेल. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं की पेजेस आपण कसे तयार करतो आणि पेजेस कसे डिस्प्ले करावेत. ओके, तर या प्रकारे मी आता तुम्हाला पेजेस तयार करून ऍड करून सुद्धा दाखवले. आता आपण लेबल कसे तयार करतात याविषयीची माहिती बघूया. ओके, तर लेबल ऍड कसे करतात त्याची माहिती आपण पाहूया. जसं की समजा आता इथे पहा, हे जे लेबल्स आहेत, तर हे लेबल ऍड पण इथे साईडला पण पोस्ट ओपन केल्यावर दिसतात, आणि शिवाय हेच लेबल मी मेनू म्हणून पण वापरलेले आहेत. दोन्ही कामं, मेनू म्हणून पण मी पेज हे लेबल वापरलेत, आणि इकडे लेबलच्या कॅटेगरीत पण ते आहेत. त्या दोन्ही गोष्टी गरजेनुसार आपल्याला करायच्या आहेत. जर तुम्हाला या कॅटेगरी किंवा हे जे लेबल्स आपण तयार करणार आहोत, हे लेबल तर इथे डिस्प्ले होतीलच होतील, परंतु हेच लेबल आपल्याला मेनू म्हणून जर वापरायचे असतील तरी देखील वापरता येतील. त्यासाठी ऑलरेडी मी तसा डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी बनवलाच आहे, पण तरी देखील त्यातल्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स मी सांगतोय, जेणेकरून तुम्हाला या मेनूला तयार करण्याच्या गोष्टी समजतील. ओके, चला तर आपण आता एज कॅल्क्युलेटरला मी क्लिक केलं, समजा मेनू आहे हा, तर इथे ऑलरेडी एज कॅल्क्युलेटर आलेला आहे. हा एज कॅल्क्युलेटर तुम्हाला आपल्याच डिझाईनमध्ये मिळेल, त्याच्यामुळे तुम्हाला तो डिस्प्ले ऑटोमॅटिक येईलच रेडीमेड तयार होऊन. आणि इथे अबाउटस वगैरे, आर्थिक साक्षरता वगैरे हे जे मेनू आहेत, हे मात्र तुम्ही तुमचे टायटल कसे टाकणार हे सगळं तुम्हाला लेआउट सेटिंगच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे. त्यामुळे डिझाईन चेंज करणं तुम्हाला इथून सहज सोपं जाईल. ओके, चला तर आपल्या मुख्य मुद्द्याला हात घालूया, तो म्हणजे आपण आपले लेबल कसे तयार करणार. ओके, तर लेबल तयार करण्यासाठी आपल्याला पोस्टमध्ये यावं लागेल. कुठे यायचंय? पोस्टमध्ये. आता ही जी पोस्ट आहे, तर ही पोस्ट विशिष्ट लेबलमध्ये आपल्याला दाखवायची आहे.
तर ही पोस्ट आपण ओपन करूया आणि इथे बघा साईडला दिसते तुम्हाला लेबल्स, साईडला काय दिसते लेबल्स. तर ही पोस्ट कशा संदर्भात आहे, हेल्थ इन्शुरन्स. तर मग आपण या ठिकाणी लेबल तयार करूया हेल्थ. आता काल कुणीतरी मला चॅटिंग मध्ये हेल्थ असा टॉपिक दिला, मी टॉपिक विचारला आणि त्यातल्या एका जणाने हेल्थ असा टॉपिक दिला, म्हणून आपण हेल्थ वरती काल पोस्ट बनवली. तर तुम्ही तुमच्या नुसार पोस्ट बनवू शकता टॉपिकवर. आपण हेल्थ इन्शुरन्स असं लिहूया. ओके, तर या पद्धतीने आपण हेल्थ इन्शुरन्स असं लिहिलेलं आहे आणि इथे मी पब्लिश करतोय. लक्षात घ्या पुन्हा एकदा, काल आपण पोस्ट बद्दल A to Z माहिती पाहिलेली आहेच ऑलरेडी, फक्त आपण पोस्ट तयार करताना इकडे लक्ष दिलेच नव्हतं या साईडला. ओके, तर आता या साईडला मी लक्ष द्यायला तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की इथे आहे लेबल. तर लेबल आपण एक टाकलं, त्याच्यानंतर आहे पब्लिश्ड ऑन. तर ही तुम्ही पोस्ट शेड्यूल पण करू शकता पब्लिश करण्यासाठी, म्हणजे की ही पोस्ट तुम्ही आता लिहिताय पण लगेच नेटवरती ती डिस्प्ले नाही व्हावी लोकांना, तुम्हाला ठराविक तारखेला आणि ठराविक वेळेला डिस्प्ले करायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे शेड्यूल ठरवू शकता गरज असेल तर. ओके, तर हे मी बंद करतो. यानंतर आहे परमालिंक. इथे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, हे सगळं रेडीमेड आहे तसंच ठीक आहे. इथे ऑप्शन्स आहे, इथेही तुम्हाला काही करायची गरज नाही. ओके, अलाउ डोंट अलाउ म्हणजे रीडर कमेंट, रीडरला या पोस्टवरती आपल्याला कमेंट करायला अलाउ करायचं किंवा नाही करायचं ते आपल्याला इथून ठरवता येतं. तर तुम्ही गरजेनुसार एखाद्या पोस्टला तुम्हाला कमेंट नाही म्हणजे द्यायला परवानगी द्यायची तर तुम्ही डोंट अलाउ करू शकता. ओके, आणि बाकी काही करायची गरज नसल्यास काही छेडछाड करूच नका. ओके, इथपर्यंत. तर खास गरजेचा होता तो ऑप्शन म्हणजे आपला इथे लेबल देणं. आता कधी कधी असं होऊ शकतं, एखादी पोस्ट आपल्याला असं वाटेल की बा 2 कॅटेगरीमध्ये फिट होते. एखादी पोस्ट आहे की जी 2 कॅटेगरी फिट होते, तर मग तसा दुसराही लेबलमध्ये तिला डिस्प्ले करायचं असेल तर तुम्हाला इथे कॉमा द्यावा लागेल आणि आणखी एक नाव इथे लेबलचं लिहावं लागेल. तर ती प्रॅक्टिस थोडीशी एक जस्ट 2 मिनिटानंतर करतो. जस्ट आपण पहिलं एक लेबल आपण दिलं, अपडेट करून घेऊया म्हणजे थोडंसं समजायला सोपं व्हावं यासाठी. बघा मी काय केलेलं, आता एक लेबल तिथे लिहिलं, अपडेट केलं आणि आता मी बॅक येतो आणि ते आपल्याला दिसते बघा एक प्रकारचं बटन आल्यासारखं. तर हे आहे आपलं लेबल, त्याला अटॅच झालेलं आहे आणि ही पोस्ट हेल्थ इन्शुरन्स लेबल तिला लागलेला आहे. ठीक आहे ना. तर आता हे लेबल इथे तयार झालंय. आता आपण एखादी दुसरी पोस्ट मुद्दाम तयार करूया आणि इथे आपण टाकूया सेकंड पोस्ट. ओके, जस्ट एक ट्रायल साठी मी नाव दिले आणि डमी कॉन्टेंट इथे टाकूया सेकंड पोस्ट कॉन्टेंट आणि इथे पब्लिश करताना मी आता हिला वेगळं नाव देतो. समजा आता इथे पब्लिश करताना अगोदर जे तुमचे लेबल ऑलरेडी रेडी आहे तुमच्या पहिल्या पोस्टला वापरलेले, तर ते इथे डिस्प्ले व्हायला लागतील. हे बघा हेल्थ इन्शुरन्स नावाचा लेबल इथे आलेला आहे, कारण की तो आपण एकदा वापरलाय. तर तो लेबल लाईनमध्ये ऑटोमॅटिक आलाय की बा हा तुम्हाला वापरायचा आहे का, तर वापरायचा असेल तर याच्यावरती क्लिक करा, ऑटोमॅटिकच तिथे लेबल आलाय, तुम्ही पब्लिश करू शकता. पण मला हा सध्या नाही वापरायचा, नवीन वापरायचा आहे. तर मग नवीन वापरण्यासाठी आपण हे इथे काय करूया, हेल्थ इन्शुरन्सच्या ऐवजी इथे लाईफ इन्शुरन्स असं टाकूया आणि पब्लिश करतो. तर इथे बघा ही पोस्ट आहे लाईफ इन्शुरन्स लेबलवाली, ही पोस्ट आहे हेल्थ इन्शुरन्स लेबलवाली. आणि अजून एक पोस्ट तयार करूया. थर्ड पोस्ट कॉन्टेंट आणि इथे मी क्लिक करतो लेबलच्या इथे. आता बघा लेबल 2 पण दिसायला लागले, म्हणजे पहिला पण दिसतोय आणि आता नेक्स्ट तयार केलेला पण दिसतोय. तर 2 लेबल आपल्याला इथे मिळाले. आता मला ही पोस्ट जी आहे ना ही या 2 लेबलमध्ये फिट होणारी आहे, अशी आहे पोस्ट. म्हणून मी काय करतो, यालाही क्लिक करतो आणि ह्यालाही क्लिक करतो. तर अशा प्रकारे पब्लिश करतो. तर आपल्याला आता कळतंय बघा, ही पोस्ट हेल्थ इन्शुरन्स लेबलवाली आहे
ही लाईफ इन्शुरन्स लेबलवाली आहे आणि ही दोन्ही लेबलवाली आहे. एकाच पोस्टला दोन्ही लेबल इथे लावलेले आहेत. आता या ठिकाणी इथे आल्यावर इथे बघा लेबल वगैरे काही नाही आहेत. मग आपल्याला आता बघा मी थोडंसं रिफ्रेश करतो आणि खाली आल्यावर आपल्याला इथे बघा थर्ड पोस्ट, सेकंड पोस्ट असं इथे पोस्ट येत चाललेले आहेत. का आलेलं आहे? कारण की ह्या आर्काइव्ह पोस्ट आहेत, खाली डिस्प्ले होत आहेत. तर या पद्धतीने आता आपल्याला इथे बघा लेबल्स नावाचं एक गॅजेट या डिझाईनने डिफॉल्टमध्ये ॲड करून ठेवलेलं असल्यामुळे इथे बघा हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स अशा नावाचे लेबल आपल्याला भेटत आहेत. मी हेल्थ इन्शुरन्सला समजा क्लिक केलं पा, तर या ठिकाणी आपल्याला थर्ड पोस्ट आणि हेल्थ इन्शुरन्स अशा दोन पोस्ट दिसत आहेत. आणि मी लाईफ इन्शुरन्सला क्लिक करतो आता, तर यावेळेस मात्र थर्ड पोस्ट, सेकंड पोस्ट असे दोन पोस्ट दिसत आहेत. तर या प्रकारे आपण हे लेबल गॅजेट वापरून लेबल जे कोणते आपण लावलेले ते ऑटोमॅटिक इथे डिस्प्ले होतील आणि त्या लेबलला क्लिक केल्यास तेवढ्याच पोस्ट दिसतील. याच्यामुळे वाचक जे येतील त्यांना ते अधिक सोपं जाईल ब्लॉग वाचण्यासाठी. जसं की समजा माझ्या ब्लॉगवर ह्या इथे बघितलं तर समजा आपण उदाहरणार्थ थोडंसं बॅक जाऊ आणि एखादी पोस्ट इथे ओपन आहे, ही पोस्ट ओपन आहे. ही पोस्ट ओपन असल्यानंतर साईडला समजा वाचकांना काय दिसते, अलग अलग लेबल्स. याच्यामुळे काय होतं, त्यांना कळतं की या ब्लॉगवरती या वेगवेगळ्या कॅटेगरीत ह्या पोस्ट लिहिलेल्या आहेत. मग त्याला काय करायचंय, समजा त्याला ही पोस्ट आवडली, ही काय आहे, ही कुठल्या कॅटेगरीतली पोस्ट आहे, यशोगाथा. मग तो काय करेल, डायरेक्टली त्याला ही पोस्ट आवडल्यामुळे यशोगाथा लेबलला डायरेक्ट क्लिक करेल आणि चेक करेल की यशोगाथामध्ये आणखी किती यशोगाथा आहेत, कारण की त्याला ह्या कॅटेगरीत इंटरेस्ट आहे. मग तो त्याला इथे क्लिक केलं तर यशोगाथा कॅटेगरीतल्या पोस्ट त्याच्या समोर डिस्प्ले होतील, बाकीच्या पोस्ट डिस्प्ले नाही होणार. म्हणजे त्याची सोय इथे अधिक चांगली झालेली आहे आणि जेवढ्याही यशोगाथा कॅटेगरीतल्या पोस्ट आहेत तेवढ्या त्याच्या आवडीनुसार इथे सिलेक्ट केल्यामुळे मिळालेले आहेत आणि मग तो या अशा अनेक लोकांच्या यशोगाथा वाचणार आहे. म्हणजे त्याला आपण इथे खिळवून ठेवण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर या पोस्ट अशा प्रकारे ऑटोमॅटिकच तेवढ्या कॅटेगरी जेवढ्या आहेत तेवढ्याच पोस्ट इथे दिसायला लागल्यात, बाकीच्या पोस्ट इथे दिसत नाहीत. ओके, जेव्हा तो यातली एखादी पोस्ट ओपन करेल, समजा मी कुठली ही करतो, समजा ही पोस्ट ओपन केल्यानंतर पुन्हा त्याला लेबल दिसतील, पण त्याने ज्याही लेबलला क्लिक केले त्यावेळेस त्याला तेवढ्याच लेबल मधल्याच पोस्ट दिसतात. तर हे सगळं कॅटेगरायझेशन करण्यासाठी आपल्याला लेबल्स नावाचा गॅजेट वापरून हे सगळं करायचं असतं आणि प्रत्येक पोस्टला पब्लिश करण्या वेळेला आपल्याला एक लेबल असाइन करायचं असतं. तर हे सगळं केलं की ऑटोमॅटिकच या ठिकाणी लेबल्स डिस्प्ले होतील आणि त्या लेबल्समध्ये त्या लेबल लावलेल्या पोस्ट पण डिस्प्ले होतील. हे सगळं काम ऑटोमॅटिक होईल. फक्त प्रत्येक पोस्ट डिस्प्ले करताना, पब्लिश करताना तिथे एक लेबल योग्य ते तुम्हाला ऍड करायचं. एवढं केल्यानंतर बाकी काम ऑटोमॅटिक होईल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लेबल्स इथे आलेले आहेत, कारण की लेबल गॅजेट इथे ऍड ऑलरेडी त्या थीमने दिलेला आहे. आता हा दाखवतो तुम्हाला केलाय का ऍड, कुठं केलेलं आहे. लेआउट मध्ये आपण जायचंय आणि थोडंसं खाली आल्यावर इथे बघा साइड बारला इथे हे बघा लेबल नावाचा गॅजेट इथे ऍड आहे, म्हणून आपल्याला इथे तिथे लेबल डिस्प्ले होत आहे. आता हा लेबल इथे असल्यामुळे इथे दिसतोय आणि इकडे वरती पेजेस पण आहे बघा. इथे पेजेस नावाचा एक गॅजेट इथे ऍड आहे राईट साइड बारला. तर इथे बघा होम पेज वरती आपण ओके कंप्लीट प्रोफाईल आणि इथे होम पेज वगैरे लेबल आलेला, पेजेस आलेला आहे. तर या प्रकारे हे सगळ्या गोष्टी गॅजेटमुळे घडतात. अजून एक गॅजेट मी जस्ट तुम्हाला ऍड करून दाखवतो म्हणजे अधिक क्लिअरिटी मिळेल. ओके, कारण की हे ऑलरेडी डिफॉल्ट ऍड आहेत. अजून एक जसं मी पेजेस वाला गॅजेट ऍड केलं ना, तसा आणखी एक गॅजेट मी ऍड करतो. इथे बघा थोडंसं खाली करूया किंवा इथे करूया सर्च दिस ब्लॉग. इथे बघा सर्च दिस ब्लॉग, हा जो सर्च दिस ब्लॉग आहे ना, हा गॅजेट आणि याच्या खाली इथे ऍड करतो बघा.
तर हा सर्च दिस याच्यात इथे ऍड करतो मी, आणि इथे आपण एक गॅजेट ऍड करूया HTML जावास्क्रिप्ट, किंवा आपण फॉलोअर्सला क्लिक करूया. फॉलोअर्सला क्लिक करतो आणि काही नाही, फक्त सेव्ह बटन दाबायचं आणि आपण इकडे येऊन रिफ्रेश करून पाहूया. बघा, फॉलोअर्स हा गॅजेट इथे अशा प्रकारे डिस्प्ले झालेला आहे. फॉलोअर टायटल पण आहे, फॉलोअर 0 आहेत, फॉलो बटनही आहे. याच्यासाठी आपण काहीही कोडिंग केलं नाही, फक्त काय केलंय, आपण गॅजेट ऍड केला, म्हणजे एक छोटं सॉफ्टवेअर, एक फंक्शनॅलिटी ऍड केली. तर अशा प्रकारे आपण गॅजेट ऍड करतो. पुन्हा आपण बॅकला जाऊ. इथे लेआउट मध्ये असताना आपल्याला हे करता येतं. आता हा गॅजेट फॉलोअरचा मला नको आहे, तर मी याला क्लिक करणार, आता जो ऍड केला तो, आणि रिमूव्ह पण करायचा आपल्याला, तर मी रिमूव्ह करून ओके करतो आणि पुन्हा इथे रिफ्रेश करून पाहतो, तो फॉलोअर गॅजेट गेलेला असेल. हे बघा, तो गेला. म्हणजे एखादा गॅजेट इम्प्लिमेंट करणं आणि केल्यानंतर नको असल्यास रिमूव्ह करणं, दोन्ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मी ते सांगितलंय. नाहीतर रिमूव्ह करण्याचा काही उद्देश इथे दुसरा नाहीच आहे, ऍड करण्याचा पण दुसरा काही नाही, इथे फक्त लर्निंग चालू आहे. ठीक, तर आपण आणखी एक गॅजेट ऍड करून पाहूया. हा वाला ऍड गॅजेट, आणि त्याच्यामध्ये आपण करूया HTML जावास्क्रिप्ट, आणि इथे एक टायटल देऊया, वेलकम. आणि इथे कॉन्टेंट. तर हा गॅजेट कुठला आहे, HTML जावास्क्रिप्ट, म्हणजे की याच्यात कुठली तरी एक स्क्रिप्ट ऍड करावी लागेल. तर आपण जस्ट एक स्क्रिप्ट ऍड करून पाहूया. कुठे, याच्यात जाऊ आपण आपल्या कोर्समध्ये, आणि मी इथे आलोय इम्पॉर्टंट लिंक्स या लेसन मध्ये, आणि याच्यातून एक कोड घेऊया. हा बघा, इथे कोड दिसतोय आपल्याला, स्क्रोलिंग टेक्स्ट कोड. मी याला क्लिक करतो आणि हा पूर्ण कोड कॉपी करतो. आपण या ठिकाणी कुठे, इथे ब्लॉगर मध्ये ऍडमिन पॅनल मध्ये इथे पेस्ट करूया. ओके, मी तो कॉन्टेंट कॉपी केला, इथे येऊन पेस्ट केला, आणि इथे आता इथे बघा शाबास गुरुजी. ओके, हे थोडंसं पुढे गेल्यावर पाहू आपण. मी ओके करतो, सेव्ह करतो. केलं मी सेव्ह. कुठे केलंय, सर्च दिस ब्लॉक. आता सर्च दिस ब्लॉक मला वाटतं वर असावा आणि त्याच्या खाली वेलकम असावं. तर मी काय करेल, या ठिकाणी या डॉटला इथे पकडेल आणि सर्चला वरती घेतो आणि वेलकमला थोडं खाली त्यामुळे सेट करतो. आता ओके, अजून नाही झालं. ओके, या पद्धतीने आता सर्च मी वर घेतला, वेलकम खाली घेतला, आणि इथे आपण येऊन रिफ्रेश करून पाहूया. हा सर्चच्या खाली आपल्याला तो डिस्प्ले व्हायला पाहिजे, जो मी आता टेक्स्ट घेतला. काय झालं इथे, ओके, तो खाली आला नाही. आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. तर इथे वेलकम टेक्स्ट आलेला आहे, शाबास गुरुजी मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे, आणि तो ऑटोमॅटिकली स्क्रोल पण होतोय. तर हा रेडीमेड कोड आहे, फक्त तुम्हाला कॉपी करायचा आणि तुमच्या योग्य त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं. इम्प्लिमेंट करताना, हा कोड इम्प्लिमेंट करताना किंवा कुठलाही कोड इम्प्लिमेंट करताना तुम्हाला गॅजेट जो वापरायचा आहे तो मी सांगितलेला किंवा आता वापरलेला HTML गॅजेट वापरायचा आहे. ठीक आहे, आता इथे वेलकमला आपल्याला खाली घ्यायचं होतं, पण तो आला नाही तिथे. बघूया आपण एकदा ट्राय करून. हो, इथे तर आलेला आहे, इथे तर आलेला आहे. एकदा रिफ्रेश करून पाहूया याला. इथे तर प्रॉपर आहे, इथे का नाही झालं. ओके, आला बघा. तर सर्च वरती गेला, वेलकम खाली आला. तर या प्रकारे आता हे सगळं तुम्हाला शाबास गुरुजीचा हा जो समजा टेक्स्ट आहे तो नको आहे, तुमच्या ब्लॉगचं टायटल इथे टाकायचंय, तुमच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असं तुम्हाला सांगावं लागेल. तर त्यावेळेस तुम्हाला इथे हा जो गॅजेट आहे, इथे कोड जो टाकलाय ना तुम्ही, याच्यामध्ये शाबास गुरुजी असं दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे तुमचं टायटल टाकायचे जे पाहिजे ते. मी इथे टाकतो मॅथ ट्रिक्स ब्लॉग. ओके, मॅथ ट्रिक्सला टी कॅपिटल करू, थोडं व्यवस्थित दिसलं पाहिजे, आणि सेव्ह करतो. पहा,
बस एवढं छोटंसं काम केलंय, एवढं तर तुम्हाला पण जमेलच. तर या पद्धतीने आपण आता रिफ्रेश करून पाहूया. पेज रिलोड केला मी आणि बघा इथे मॅट्रिक्स ब्लॉग मध्ये तुमचे सरसे स्वागत आहे. जमलं की नाही? समजा तुम्हाला याचा कलर वाटतंय की बा मला जरा वेगळा पाहिजे, हा नको, तर तुम्ही इथे पुन्हा या, सर्च दिस ब्लॉग आणि इथे सॉरी वेलकम गॅजेट मध्ये या आणि इथे इथे दिलेले मी रेड, इथे तुम्ही फक्त कलरचं नाव बदला. याच्यातून काहीही कमी किंवा जास्त म्हणजे एखादा जरी एक जास्त तुमच्याकडून हा सेमी कॉलम जरी रिमूव्ह झाला तरी कोड प्रॉपर वर्क करणार नाही. त्यामुळे सेन्सिटिव्ह असतो हा कोड, त्यामुळे तुम्हाला हे अगदी प्रॉपरली करावं लागेल काळजीपूर्वक. तर हा रेड जो शब्द आहे ना, हा कलर दर्शवणारा आहे. मग इथे रेडच्या ऐवजी आपण इथे करूया ग्रीन आणि सेव्ह करूया आणि इथे रिफ्रेश करून पाहूया. झाला ना ग्रीन. तर अशा प्रकारे कलरचं नाव तिथे टाका आणि इथे तुम्हाला तशा प्रकारचा कोड आपलं सॉरी तेवढं फक्त नाव चेंज केलं की ऑटोमॅटिकच या ठिकाणी तुम्हाला त्याचा कलर बदललेला दिसेल. आम्ही हे सगळं करतोय हे तुमच्यासाठी नॉन कोडर व्यक्तीला हे कसं जमेल याच्यासाठी आम्ही हे सगळं इझी करून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला फार काही डोकं नाही लावावं लागत. हे एकदम ABCD शिकल्यासारखं काम आहे. ठीक, तर एवढं सोपं आहे हे सगळं करायचं. तर तरीही तुम्हाला हे सोपं असून सुद्धा जर का वाटलं माझ्या नाही लक्षात बसलं तर व्हिडिओ रेकॉर्डेड आहेच, तुम्ही तो पुन्हा रिपीट पाहू शकता. ओके, चला तर या पद्धतीने गॅजेट ऍड वगैरे करता येतात. प्रत्येक गॅजेटचं काय काम आहे हे तुम्हाला मी सांगितलं. सर्च गॅजेटचं काम सर्च बार डिस्प्ले करणं आहे. वेलकम हा जो टेक्स्ट मी घेतलाय तो HTML गॅजेटच्या द्वारे घेतलेला आहे. या ठिकाणी आपण जो हा प्रोफाईल घेतला तो प्रोफाईल म्हणून अबाउट हा गॅजेट वापरलेला आहे. यानंतर आपण या ठिकाणी एक फॉलोअर्स नावाचा गॅजेट वापरून पाहिला, तो डिलीटही केला. तर अशा प्रकारे गरजेनुसार तुम्ही गॅजेट घेऊ शकता, काढू शकता आणि त्यामुळे आपल्या ब्लॉगमध्ये तशा गोष्टी तुम्हाला डिस्प्ले करता येतात. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या होत्या ब्लॉगच्या सेटिंग्स. आता जस्ट शेवटचा एक छोटा पार्ट राहिलेला आहे, तो म्हणजे काय की तुमचे हे जे लेबल्स आहेत ना, याला मेनू म्हणून जर का तुम्हाला असाइन करायचं असेल, मेनू म्हणून दाखवायचं असेल, जसं की इथे कॉन्टॅक्ट पेज, होम पेज, अबाउट अस पेज आणि याच लाईनला तुम्हाला लेबल इथे वरती दाखवायचे. काही महत्त्वाचे लेबल्स आहेत. तुमचे लेबल समजा 5-50 आहेत, भरपूर आहेत, पण मग सगळे एवढे लेबलला दाखवून काही अर्थ नाही. त्यातले काही महत्त्वाचे मोजके 5-10 तुम्हाला दाखवायचे असतील तर ते कसे दाखवायचे, म्हणजे लेबलला मेनू कसं बनवायचं, ही छोटी शेवटची एक मी ट्रिक दाखवतो. म्हणजे आपला हा जो आजचा सेशन आहे तो पूर्णत्वाला जाईल. तर आता ट्रिक लक्षात घ्या. पहिलं आपल्याला काय करायचंय, लेबलला मेनू म्हणून वापरायचंय. म्हणून काय करायचं, लेबलला ओपन करायचं. ओके, एका लेबलवरून मी तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला सेम दुसऱ्या लेबलला करता येईल, तिसऱ्याला करता येईल, चौथ्याला करता येईल. सेम ती प्रक्रिया रिप्लिकेट होईल, डुप्लिकेट होईल, डबल होईल. तर मी पहिले एकाला करतो. पहिल्यांदा आपण प्रक्रिया काय करणार, जो आपला blogspot.com चा URL आहे, जो लोकांना आपण शेअर करतो तो URL, ना की ऍडमिन पॅनल. तर त्याच्यावरती जाऊन आपण काय करणार, लेबलला ओपन करणार. हेल्थला मी ओपन करतो. हेल्थला मी काय केलं, ओपन केलं. आता इथे वरती जो URL येतो त्या लेबलला ओपन केल्यानंतर जी सर्च बार मध्ये लिंक असते ती आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. हे बघा, केलं कॉपी आणि आपण जायचं आपल्या या लेआउटच्या मेनू मध्ये आणि इथे आपल्याला काय करायचंय, वरती मेनू जिथे दाखवले तिथे एक एक्स्ट्रा मेनू ऍड करायचा आहे. त्यासाठी आपण काय गॅजेट वापरतो, पेजेस. इथे मी क्लिक करणार आणि इथे ऑलरेडी होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट, टेस्ट पेज वगैरे आहेत. याच्यात आपल्याला आणखी एक नवीन पेज दाखवायचा आहे आणि तो लेबल पेज मध्ये ऍड करायचा आहे. तर मग मी इथे करतो ऍड न्यू आयटम आणि या ठिकाणी जो आता मी लिंक कॉपी केली ते इथे टाकणार आणि त्या लेबलचं नाव काय आहे, हेल्थ इन्शुरन्स. तर मी इथे ते सेम नाव इथे टाकणार, हेल्थ इन्शुरन्स आणि सेव्ह बटन दाबायचं. पुन्हा एकदा खालचं सेव्ह पण क्लिक करायचं आणि आता आपण याला रिफ्रेश करून पाहायचं. हे बघा, टेस्ट पेज पर्यंत आपले मेनू होते. एक्स्ट्रा एक मेनू ऍड झालाय, हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स या
मेनूमध्ये आपल्याला काय दिसतं, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, आणि इथे थर्ड पोस्ट असं दिसतं. मी आता होम पेजला क्लिक करतो पहा, आणि पुन्हा हेल्थ इन्शुरन्सला क्लिक करतो. तर जे अगोदर ओपन झालं होतं लेबलला क्लिक केल्यानंतर तेच इथे ओपन झालं. म्हणजेच काय की आपली प्रक्रिया इथे संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणजे एक लेबल जो आहे ना, तो लेबल आपण मेनू म्हणून पण वापरू शकतो. ओके, इन्शुरन्स इथे स्पेलिंग चुकलेले आहे, त्याला थोडंसं इग्नोर करा, कारण की आपण काही इथे ग्रामर शिकायला नाही आलो. आपण जस्ट इथे काय म्हणतात, मेनू कसा बनवायचा लेबलचा याबद्दल बोलत होतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मेनूला लेबलला मेनूमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं आहे. तर असे लोकांचे तुम्हाला लेबल भरपूर इथे मेनू दिसत असतात, इतक्या लांब खालीपर्यंत भरपूर आलेले असतात. तसे तुम्ही पण ऍड करू शकता, काही हरकत नाही. पण मला म्हणायचं आहे की जर का तुम्ही आपली डिझाईन प्रोफेशनल वाली वापरत असाल तर तिथे फार जास्त ऍड करू नका, इथे मोजकेच करा. कारण की आपण प्रोफेशनल आहोत असं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. आपण एक सिस्टमॅटिक काम करतो आहोत हे आपल्याला आपल्या ह्या सगळ्या ब्लॉगच्या डिझाईन, लुक अँड फील वरून लोकांना कळतं, आणि तशा प्रकारे आपण या ठिकाणी हे सगळं करायचं आहे. तर माझी यशोगाथा आर्थिक साक्षरता, इथे जे हे लेबल्स आहेत ते या पद्धतीने इथे टाकलेले आहेत. ठीक आहे ना. तर तुम्हाला ती प्रक्रिया ऑलरेडी मी करून दाखवली. तर या पद्धतीने आपण मेनू तयार करू शकतो, मेनूला पेजमध्ये कन्वर्ट करू शकतो, पेजेस आपण बनवू शकतो, पेजेस इथे मेनूमधून डिस्प्ले करूही शकतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आपण इथे शिकलेलो आहोत. तर या पद्धतीने तुम्हाला आता शेवटची एक रिक्वेस्ट आहे की जे नवीन आहेत खास करून त्यांनी शाबास गुरुजी पोर्टल लॉग इन करावं. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाबास गुरुजीवरचा डे 1, डे 2, डे 3 आत्ता लाईव्ह जो सेशन आहे तो उद्या दुपारपर्यंत या डे 3 मध्ये डिस्प्ले होईल. आता सध्या जो डिस्प्ले होतोय तो अगोदरच्या बॅच मधला आहे, आणि हे दोन्ही सेशन मात्र कालचे करंट सेशन इथे अपडेट झालेले आहेत. ओके, हाऊ टू इन्स्टॉल प्रोजेक्टर थीम याच्याबद्दल मी अगोदर सुरुवातीलाही बोललो, आणि थीम लेआउट सेटिंग या दोघांबद्दलही बोललो. तर ते तुम्ही जरूर, आपली थीमचं लायसन्स तुम्हाला ॲक्टिवेट झाल्यानंतर उद्या तुम्हाला मेसेज येईल. ज्यांनी ज्यांनी मला तसा तुमच्या ब्लॉगचा URL व्हॉट्सअपवर पाठवला आहे त्यांच्या उद्या ॲक्टिवेशन्स उद्या कंप्लीट केलं जाणार आहे. कारण की बऱ्याच जणांचे लिंक मिळाल्या नव्हत्या, म्हणून मी आजपर्यंत त्याचं ॲक्टिवेशन केलं नाही. पण आता आजपर्यंत मी वेटिंग केलं तुमच्यासाठी, उद्या मात्र दुपारपर्यंतचा मी वेळ देतो. तुम्ही दुपारच्या आज ज्यांनीही पाठवलेल्या नाही आहेत, म्हणजे ब्लॉगची लिंक तुमच्या स्वतःच्या मी पाठवायला सांगितली ती जर का पाठवली नसेल तर उद्या दुपारपर्यंत पाठवा, म्हणजे सगळ्यांसोबत तुमचं लायसन्स ॲक्टिवेट होईल. त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा, तुमचं ब्लॉगचे इन्स्टॉलेशन प्रोसेस पूर्ण करा, तुमचा ब्लॉग लाईव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर मात्र थीम लेआउट सेटिंग व्हिडिओ पहा, त्याच्या मध्ये पाहून तशा प्रकारच्या सेटिंग सगळ्या चेंज करून तुमचा जो काही कॉन्टेंट आहे तो तुमचा ब्लॉगमध्ये ॲड होईल. माझा तिथून रिमूव्ह करून टाकू शकता. आणि इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स या कोर्समध्ये जेवढ्याही लागणार आहेत त्या एकाच ठिकाणी इथे दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणीही व्हॉट्सअपवर मला ही लिंक कुठे भेटेल, मला कुठे मिळेल, माझी हरवून गेली, विसरून गेली, असं काही करावं लागणार नाही. त्यामुळे माझ्यावरती तुम्हाला पूर्णपणे डिपेंड न राहता तुम्हाला कधीही तुमच्या वेळेनुसार लॉग इन केल्यानंतर हा कॉन्टेंट इथेच पाहायला भेटेल. त्याच्यामुळे चिंता नसावी, वर्षभर हा कॉन्टेंट तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल. त्यानंतर प्रत्येक लेसनच्या खाली, प्रत्येक लेसन मग तो व्हिडिओ लेसन वगैरे कुठलाही असला तरी खाली तुम्हाला इथे बघा 2-3 गोष्टी आहेत ज्या आपण नवीन ॲड ऑन केल्यात, ज्या मागच्या बॅच पर्यंत नव्हत्या. त्याच्याबद्दल जस्ट मला सांगणं गरजेचं आहे, तर मी सांगतो. समजा तुम्ही व्हिडिओ ओपन केला, व्हिडिओ ओपन केल्यानंतर अबाउट लेसन या लेसनमध्ये काय सांगितलं गेलं आहे थोडक्यात इथे मी दिलेलं असतं. आणि डिस्कशनमध्ये तुम्हाला मात्र म्हणजे इन्स्ट्रक्टरला काही सूचना वगैरे तुम्हाला द्यायच्या असतील, तुम्ही जसं व्हॉट्सअपला मला चॅटिंगद्वारे सांगता तसं इथे पण टायपिंग तुम्ही करून सेंड करून मला ते दिसतं की तुम्ही या लेसनमध्ये काहीतरी क्वेरी आलेली आहे आणि तुम्ही ते इथे टाईप केलेलं आहे. यानंतर नोट्स नावाचा एक प्रकार आहे. नोट्समध्ये काय की तुमचा व्हिडिओ समजा तुम्ही पाहत आहात, आणि पाहत असताना काय होतं, व्हिडिओ लॉंग असतो, 1-1.5 तासाचा वगैरे व्हिडिओ असतो, आणि एकदा व्हिडिओ पाहताना तुम्ही एकदा समजा कसंही सहन कराल, पण नेक्स्ट टाइम पुन्हा छोट्या टॉपिकसाठी पुन्हा तो व्हिडिओ पूर्ण कुठे तो टॉपिक आहे हे तुम्हाला पाहावं म्हणजे लागू नये, किंवा पुन्हा तुम्हाला तो एका छोट्या मदतीसाठी पूर्ण 1.5 तासाचा व्हिडिओ शोधत बसायची गरज लागू नये, यासाठी तुम्हाला एक ट्रिक्स या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आली आहे नोट्स नावाची. तर ही कशी वापरायची, जस्ट की समजा तुम्ही हा व्हिडिओ प्ले केला आणि तुम्ही कुठेतरी आहात, मी उदाहरण म्हणून समजा इथे घेतो,
या मिनिटाला मी व्हिडिओ प्ले करतोय पहा. इथे काय मिनिटं चालू आहे सध्या व्हिडिओचा, 16-13 वगैरे काहीतरी आहे, पुढे 16 वगैरे असं चालू आहे. तर यावेळेस समजा तुम्हाला वाटलं की बा इथे हा टॉपिक सुरू झालाय किंवा हा टॉपिक इथून एक्सप्लेन करायला चालू झालाय, त्यावेळेस तुम्ही इथे काहीतरी नोट्स लिहू शकता. जसं की समजा मी इथे लिहितो पेज सेटिंग. पेज सेटिंग आणि इथे तुम्ही सेव्ह नोट असं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली येऊन इथे ओके, इथे रिफ्रेश करून पाहूया आपण. नोट्स मध्ये येतो. ओके, व्हिडिओ मी पूर्ण प्ले व्यवस्थित केलेला नाही त्याच्यामुळे, नाहीतर इथे हे जो टायमर दिसतोय ना, हा टायमर तुम्ही ज्याही वेळेला नोट्स लिहिता, जिथे व्हिडिओ प्ले आहे तिथला टायमर इथे कॅप्चर होतो ऑटोमॅटिक. त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही जे काही नोट्स काढता ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की बा यावेळेला हा टॉपिक आहे, मग तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ तेवढा पुढे नेऊ शकता आणि तिथे हा कॉन्टेंट तुम्ही तुमचा डायरेक्टली चेक करून पुन्हा रिपीट पाहू शकता. तर यासाठी या नोट्स या मेनूचा उपयोग जरूर करा. डिस्कशनचा उपयोग माझ्यासोबत चॅटिंगसाठी करू शकता. अबाउट अस मध्ये आम्ही काही लेसन्स मध्ये काय समजावून सांगितले थोडक्यात इथे 1-2 लाईनमध्ये दिलेलं असतं. बस एवढ्या गोष्टी आहेत समजून सांगण्यासारख्या. बाकी लॉग इन पासवर्ड वगैरे सगळं काही दिलेलंच असतं. आणि कधीही तुमचा लॉग इन पासवर्ड वगैरे विसरला तर डायरेक्टली shabashguruji.com ही साईट तुम्हाला ओपन करायची आणि इथे लॉग इन बटन दाबायचं, लॉग इन पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे. त्यामुळे हा कोर्स कुठे गेला, काय झाला वगैरे काही चिंता करावी लागत नाही आहे. तर मी या ठिकाणी आता तुम्हाला सर्व गोष्टी मी समजून सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या समजल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. तरीही काही तुमचे डाऊट राहिले असतील तर आपल्याला आता प्रश्न उत्तराच्या सेशनमध्ये ते कव्हर करता येतील. 10:00 झालेले आहेत. अगदी वेळेत आपला टॉपिक इथे संपलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी मी माईक इनेबल करतो. ज्यांनाही प्रश्न आहेत त्यांनी प्रश्न विचारावेत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मी द्यायला तयार आहे. ओके, माईक इनेबल मी केलेले आहेत. ज्यांना बोलायचे त्यांनी स्वतः माईक चालू करा, आपला प्रश्न सांगा. बाकीच्यांनी मात्र माईक मध्येच चालू करू नका जोपर्यंत बोलायचं कोणाचं विषय संपलेला आहे. ओके, बोला. तर माईक तुम्हाला स्वतःहून चालू करता येईल आणि बोलता येईल. ओके, काहीच प्रश्न नाही का? 3 हा सर, दिवसामधला कुठलाही नमस्कार. प्रश्न बोला. नमस्कार. हो सर, अहो ते युराल मध्ये ड्रॅग असं रेषा ओढली ना मध्ये, तर ते डॉट टाकायचं होतं तर राहून गेलं माझ्याकडनं. तर चालेल का तसं? नीट सांगा, पुन्हा समजलं नाही मला काय म्हणायचं तुम्हाला. URL नाही का, आपण डिजिटल नाव टाकले ना इथं की माझी ज्ञान गंगा आणि म्हणजे तुम्ही परत मला मग पुढे URL पाठवलेला म्हणायचे का तुम्हाला? हो हो, तर त्याच्यामध्ये मला थोडं बदल करायचं होतं. डॉटच्या ठिकाणी ड्रॅग असं रेषा जोडली गेली तिथं, तर डॉट पाहिजे होता तिथं. तुम्ही काय तर करा, तो करता जो येईल? जो तुम्ही फॉर्म भरलाय का तुम्ही गुगल फॉर्म? हो हो. जर भरला असेल तर त्यालाच तुम्ही पुन्हा क्लिक केल्यास एडिट नावाचा ऑप्शन भेटेल, त्याला क्लिक हा, करा आणि तुम्ही तिथे दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करा. नाही पण ऑनलाईन तेच ऍक्सेप्ट झालेले ना, तर बदल करता येतं का त्याला? तर हो, दुसरी मी येईल की डॉट करून येईल टाक येईल करता. येतं का? येतं करता. तुम्ही ते ते ब्लॉग जो ऍड्रेस आहे ना, ब्लॉग ऍड्रेस सेटिंग मध्ये जाऊन तिथे हा तुम्हाला हा. ते दुरुस्त करावं लागेल. हो का? तुमचा URL तिथून हो. बदलला जातो. बरं बदल होतो ना पण. हो, होतो. सर दुसरं हे आपण आता हे साईट केली, ब्लॉग सुरू केलेला आहे, आपण अर्न कसं होतं ते अर्निंग? अर्निंग ते काय कसं होतं? अकाउंट? हा ठीक, नक्की महत्वाचा प्रश्न आहे. तर अर्निंग कसं होतं की या ब्लॉगवरती आपण आधी थांबा, आधी थोडे छोटे छोटे काही प्रश्न असतील. हा थोडा लॉंग प्रश्न आहे किंवा याच्यावर थोडं जास्त बोलावं लागेल. त्यापूर्वी कोणाचा अजून काही प्रश्न आहे का, जो की असाच काही टेक्निकल जर तुम्हाला असेल तर ताबडतोब विचारा, म्हणजे त्या प्रश्नावर आपल्याला उत्तर देता येईल. नंतर आपण अर्निंग कसं होतं या विषयावर थोडंसं बोलूया. ओके, काही प्रश्न असल्यास ताबडतोब आपला माईक सुरू करावा, आपला प्रश्न विचारावा. 3 दिवसापैकी जे काही तुम्ही ऐकलं, बघितलं, शिकून घेतलं, समजून घेतलं त्यापैकी.
ओके, ठीक, हरकत नाही. प्रश्न नसेल असं मी समजतो आणि पुन्हा वाटल्यास प्रश्न विचारायची संधी देतो. आपण आता सरांनी विचारलेल्या प्रश्नाकडे बघूया. सरांनी सांगितलं की अर्निंग कसं होतं. अर्निंग होण्यासाठी आपण आतापर्यंत थोडीफार चर्चा केली, ती म्हणजे कॉपीराईट फ्री ब्लॉग पोस्ट. तर अशा पोस्ट जर तुम्ही टाकत गेलात आणि समजा तुमच्या 5-50 पोस्ट झालेल्या आहेत आणि तुम्ही त्याला चांगलं रोज किंवा आठवड्यातून 2 पोस्ट समजा तुम्ही तयार करताय, पोस्ट करताय, पब्लिश करताय आणि तिथून व्हॉट्सअपच्या द्वारे किंवा इतर माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोस्ट शेअर पण करताय, तर काय होणार, ट्रॅफिक यायला सुरू होणार. ट्रॅफिक यायला सुरू झाल्यानंतर आपण तो एक गॅजेट पण ऍड करा जर वाटल्यास तुम्हाला पाहिजे तर, ब्लॉग स्टॅट्स, म्हणजे की किती विजिटर ने विजिट देऊन गेले ते वगैरे बघ समजा समजून यावं याच्यासाठी. किंवा नाही केलं तरी त्याने काही फरक पडत नाही, पण करायचं असेल तर करू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या ब्लॉगवरती ट्रॅफिक यायला लागलेली आहे किंवा सुरुवात झालेली आहे. आपल्याला पोस्ट आपल्या लोकांना दिसतात, सगळं काही होतं, पण आता ॲडव्हर्टाईज पाहिजे. तर ॲडव्हर्टाईज आपल्याला जर का मिळवायचं असतील तर गुगलचा ॲडसेन्स अप्रूव्ह करावा लागतो. गुगलचा ॲडसेन्स अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला आधी पोस्टवरती लोक येणं आणि ट्रॅफिक आणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्या गोष्टी सगळ्या करू शकणार आहोत. तर त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या म्हणजे काय, की तुमचे जे पेजेस आहेत ते प्रॉपरली डिझाईन असले पाहिजेत. तुमची जी ब्लॉगची जी डिझाईन आहे ती युजर फ्रेंडली आणि रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे मोबाईल फ्रेंडली पण असली पाहिजे. मोबाईलवर पण अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, वाचण्यासाठी एकदम ती व्यवस्थित असली पाहिजे. तर ह्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज कराव्या लागतात. आणि आपला अबाउटस, कॉन्टॅक्टस वगैरे वगैरे हे जे पेजेस आहेत हे पण प्रॉपरली मेंटेन असावे लागतात. ब्लॉगचा कॉन्टेंट वगैरे तर युनिक असणं गरजेचं आहे. तिथे विजिटर येणं पण गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या प्रॉपरली झालेल्या असतात त्याच्यानंतर आपल्याला ॲडसेन्स अप्रूव्ह करायला रिक्वेस्ट करावी लागते. ॲडसेन्स अप्रूव्ह करायला रिक्वेस्ट कुठून करतात, तर ब्लॉगरमध्ये मी ॲडमिन पॅनलमध्ये दाखवतो तुम्हाला. इथे अर्निंग नावाची एक सेटिंग किंवा एक मेनू आहे, त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कनेक्ट ॲडसेन्स इथून सुरुवात करावी लागते. पण तत्पूर्वी आपल्या ब्लॉगवरती या सगळ्या गोष्टी रेडी असणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्या गोष्टी रेडी असतील, आपला बँक अकाउंट वगैरे पण अटॅच करावा लागतो, याही गोष्टी आपल्याकडे असाव्या लागतील. आणि ब्लॉगवरती ज्या मी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी, आणि मग कनेक्ट ॲडसेन्सला क्लिक करून, अच्छा स्क्रीन दिसत नाही, एक मिनिट मी शेअर करतो. बरं झालं सांगितलं. माईक सगळ्यांचे सुरू आहेत पण कोणीही बोलत नाही, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात का नाही ह्याचाही प्रश्न पडतो कधी कधी. ओके, आता स्क्रीन दिसायला लागली आहे. मी थोडंसं इथे बघा साईडला पोस्ट, स्टॅट्स वगैरे हे जे मेनू आहेत ना, आपण स्टॅट्स या ठिकाणी क्लिक करून आपल्या ब्लॉगची ट्रॅफिक चेक करू शकतो. स्टॅटला जर क्लिक केलं तर इथे आपल्याला फॉलोअर्स किती आहेत, पोस्ट किती आहेत, कमेंट्स किती आहेत, आणि या ठिकाणी आपले व्ह्यूवर्स किती, कोणी कोणी काय काय ओपन आपल्या पोस्टला केलंय, आणि इथे लेटेस्ट पोस्ट, आणि प्रत्येक पोस्टला क्लिक करून तुम्हाला तो डेटा बघायला मिळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी कमेंट्स वगैरे सगळ्या हँडल करता येतील, आणि किती लोकांनी विजिट आपल्या पोस्ट केलेल्या आहेत वगैरे सगळं इत्यंभूत माहिती तुम्हाला या स्टॅट्स मेनूमध्ये मिळेल. कमेंट्समध्ये तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स वाचता येतील, त्याला रिप्लाय वगैरे करता येईल, सगळ्या काही गोष्टी. आणि अर्निंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲडसेन्स अप्रूव्ह करण्याची सुरुवात इथून करावी लागते. पण इथे सुरुवात करण्या अगोदर आपली जी प्रिपरेशन आहे ती झालेली असली पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही याला सुरुवात करा. याला सुरुवात केल्यानंतर ॲडसेन्स अप्रूव्हला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमची सगळी आधी पूर्व तयारी झालेली असेल तर ती माहिती सबमिट करून तुम्हाला सोपं जातं. मी कनेक्ट ॲडसेन्सला क्लिक करतोय आणि इथे गो टू ॲडसेन्सला मी क्लिक करतोय. इथे आपला ॲडसेन्स अकाउंट सुरुवातीला नसेल, आता माझा आहे म्हणून इथे ऑटोमॅटिकली असं आलंय. तुम्हाला नंतर ॲडसेन्स अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया दिसायला लागेल आणि त्यानुसार मग आपल्याला पुढील गोष्टी स्टेप बाय स्टेप करत जावं लागेल. ओके, तर मग या सगळ्या गोष्टी करत असताना तर हे सगळं अकाउंट वगैरे तुम्ही ओपन करू शकता, आणि मग तुम्हाला ज्या काही पुढील प्रक्रिया सांगितल्या त्या त्या पद्धतीने तसं तसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. बऱ्याच वेळेला काय होतं की ॲडसेन्स जो आहे ना, तो एकदा आपण पहिल्यांदा रिक्वेस्ट केली की लगेचच अप्रूव्ह होईल असं नाही. कारण की ही अशी एक प्रक्रिया आहे की तिथे मॅन्युअली
चेकिंग केलं जातं. नुसतं रोबोटच चेक करतो किंवा फक्त एक अल्गोरिदमच चेक करतो आणि लगेच ॲडसेन्स अप्रूव्ह होतो असं नाही. तर अगोदर आपल्याला ॲडसेन्सला रिक्वेस्ट टाकल्यानंतर अल्गोरिदम सगळं चेक करतो. गुगलच्या टीमकडे तो डाटा कलेक्ट होतो आणि गुगलची टीम साधारण 7 दिवसाच्या पिरियडमध्ये रिक्वेस्ट केल्यानंतर 7 दिवस ते 30 दिवस या कालावधीमध्ये कधी पण येऊन ती मॅन्युअली पण रिव्ह्यू करते. मॅन्युअली रिव्ह्यू केल्यानंतर तुमचा जर सगळा ब्लॉग त्या सगळ्या त्यांच्या अटी पूर्ण करत असेल तर ॲडसेन्स अप्रूव्हल केला जातो. अप्रूव्हल जर झाला नाही तर तिथे काहीतरी ज्या हे आहेत काय म्हणतात ज्या क्वेरीज आहेत ज्या तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचं आहे, त्यांना जिथे जाणवलं की बा ह्या रिक्वायरमेंट आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, तर त्या रिक्वायरमेंट वगैरे सगळे एरर तुम्हाला ॲडसेन्स अकाउंटमध्ये डिस्प्ले केले जातात. इथे हे ब्रँड सेफ्टी हे सगळं इथे तुम्हाला पेमेंट डिटेल वगैरे इथे तुम्हाला ॲड करायला लागते. ते सगळं अकाउंट ओपन करतानाच सगळी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पूर्ण होऊनच जाते. त्यामुळे तुम्हाला म्हणजे फार काही अडचणी येत नाहीत. पण अडचण याची येते, खास अडचण याची असते की तुमचा ॲडसेन्स जर रिजेक्ट झाला, त्या ज्या क्वेरी आलेल्या आहेत त्या आपल्याला समजत नाहीत, त्या क्वेरी फुलफिल करता येत नाहीत आणि मग आपण वारंवार उगीच नुसतं आपण रिव्ह्यूला पुन्हा पुन्हा टाकत राहतो आणि ॲडसेन्स रिजेक्ट होत राहतो. तर त्यामुळे आपल्याला ॲडसेन्स अप्रूव्हल सपोर्टची गरज पडते. तर तो ॲडसेन्स सपोर्ट जो आहे तो आम्ही तुम्हाला बोनस स्वरूपात देऊ केलेला आहे. त्यामुळे भविष्यात केव्हाही जेव्हा तुम्ही ॲडसेन्स या सगळ्या गोष्टीला फॉलो कराल तेव्हा आम्ही तुम्हाला ॲडसेन्स अप्रूव्ह करण्यासाठी सपोर्ट करणार आहोत. तर सपोर्ट कशासाठी गरजेचा पडेल, जेव्हा तुम्ही ॲडसेन्स रिजेक्ट होईल त्याच्या आलेल्या ज्या क्वेरीज आहेत तर त्या क्वेरी फुलफिल करण्यासाठी सपोर्टची गरज पडते. तर तो थोडासा अजून बराच पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्या सपोर्टची गरज पडेल, तेव्हा तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क करा. आम्ही तुम्हाला त्याचा सपोर्ट देऊ, म्हणजे ॲडसेन्स अप्रूव्ह करण्यासाठी त्या क्वेरी फुलफिल करण्यासाठी मदत करू आणि तुमचा ॲडसेन्स अप्रूव्ह होईपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. ओके, तर ॲडसेन्स एकदा अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या ब्लॉगवरती ॲड डिस्प्ले व्हायला सुरू होतात. ॲड एकदा डिस्प्ले व्हायला सुरू झाल्या की मग गुगल आपला रेव्हेन्यू जनरेट करायला सुरू करतो आणि मग त्या ॲडसेन्स मुळे आपल्या ब्लॉगवरती सगळ्या ॲड दिसायला लागतात. मग त्या ब्लॉगवरती लोक वाचक जेवढा जास्त वेळ थांबतील तेवढ्या जास्त वेळ ॲड पाहिल्या जातील आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जो आर्थिक लाभ आहे तो ॲडसेन्समध्ये डिस्प्ले केला जातो. इकडे आपल्याला दाखवलं जातं त्या रिपोर्ट्समध्ये की आपल्या कोणत्या पोस्ट बघितल्या जात आहेत, किती वेळ बघितल्या जात आहेत, आपलं अर्निंग किती होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्या आपल्याला दाखवल्या जातात. पूर्णपणे सगळं इथे आपल्याला व्यवस्थित पाहता येतं. सगळे स्टॅट्स वगैरे इथे दिलेले असतात. साईट तुम्ही या अकाउंटला कितीही अटॅच करू शकता. अकाउंट एकच असतो तुमचा ॲडसेन्सचा, परंतु तुमची ब्लॉग साईट, वेबसाईट किंवा अजून वेगवेगळ्या साईट्स तुम्ही गुगल ॲडसेन्सला अप्रूव्ह करू शकता. हाच ॲडसेन्स अकाउंट तुम्हाला, हा जो ॲडसेन्स अकाउंट आहे हाच गुगल जेव्हा आपला यूट्यूब मॉनिटाईज होतो ना तेव्हाही हा अकाउंट तुम्हाला कामाला येतो. तर अशा प्रकारे सर्वांसाठी हा एक कॉमन अकाउंट असतो ॲडसेन्सचा, ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या सोशल मीडिया गुगलचे जेवढे प्रॉडक्ट आहेत ते याच अकाउंटवरून जर का समजा तुमचे जर का लाईव्ह केलेले असतील तर एकाच अकाउंटमध्ये सगळ्या ॲडव्हर्टायझिंगचा रेव्हेन्यू तुमचा इथे मिळेल. ओके, अशा प्रकारे. अजून आता पुढचा प्रश्न असेल कोणाला तर तुम्ही सांगू शकता. थँक्यू सर, छान. ओके, बँकेची माहिती कुठे टाकायची त्याबद्दल आपण ॲडसेन्समध्ये पेमेंट नावाचा जो सेक्शन आहे तिथे तुम्हाला टाकावी लागते, ते मी आता दाखवलं. आणि तसंही तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट ओपन करताना त्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करूनच तो अकाउंट ओपन होतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिकडे स्टेप बाय स्टेप कळतील की कुठे अकाउंट आपला बँकेचा डिटेल वगैरे द्यायचा. आणखी कोणाला काही प्रश्न असल्यास आपण बोलू शकता आणि चॅटिंगमध्ये किंवा माईक ऑन करून सांगू शकता. आणि तुम्ही प्रश्न पडत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत म्हणून मला धाकमुक होते की मी जे सांगतोय कदाचित ते समजत नसावं. काहीच समजलं नाही तर काहीच प्रश्न येत नाही म्हणून असं मला माझ्यावर डाऊट येतो. त्यामुळे आता तुम्हाला थोडक्यात मी शेवटी रिक्वेस्ट करतोय की प्रत्येकानं या 3 दिवसामध्ये तुम्ही जे शिकलात त्याच्याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया द्या की तुम्हाला हे 3 दिवस कसे वाटले. याच्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध रीतीने एकेकाला म्हणजे माईक चालू करण्यासाठी मी माईक ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि तुम्ही तो करू